मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीची सुरुवात डॉक्टर झेना पुनावाला यांनी सर्व इथल्या जागरूक नागरिकांबरोबर केली आणि त्या इथे समोरच जो बंगला आहे, पहिला बंगला इथला, तिथे राहायच्या. आणि ही जी आज सुंदर तळं दिसतंय तर ते एक खाण होती आणि तिथे कचरा टाकणे, डास, म्हशी डुंबणे असे अनेक प्रकार चालायचे. तर त्या स्वतः एन्व्हायरमेंटलिस्ट होत्या, अतिशय एक्सपर्ट जागरूक नागरिक पण होत्या. आणि त्यांनी आणि आमच्या फाउंडर सदस्य श्यामलाताई इथे बसलेल्या आहेत, त्यांनी अजून 1-2 लोकांनी असे मिळून ही मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती चालू केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुण्यामध्ये गेले 35वं वर्ष आहे हे, जे रजिस्टर्ड होऊन, त्याच्या आधी म्हणजे टोटल 50 वर्षापासून अधिक त्यांचं काम चाललेलं आहे. परंतु रजिस्टर्ड मोहल्ला कमिटी पुण्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या आहेत, त्यापैकी आपली प्रथम आहे आणि ती अजूनही चाललेली आहे. आणि आम्ही सर्व चॅरिटी कमिशनरचे आणि सरकारी नीती नियम अकाउंट्स सगळं मेंटेन गेले 35 वर्ष करत आहे. माजी अध्यक्ष निलिमाताई म्हैसूर इथे आहेत, ॲडव्होकेट. डॉक्टर नारायण हेगडे इथे सर बसलेले आहेत, श्यामलाताई इथं आहेत, पुनावाला मॅडम इथं बसलेल्या आहेत, त्या स्वतः आर्किटेक्ट आहेत. तर असे अनेक मान्यवर आपल्या इथं समितीमध्ये होऊन गेले. गोवारीकर सर होते आणि किर्लोस्कर सरांच्या प्रेरणेतनं या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे कार्यक्रमासाठी. तर मॉडेल कॉलनी परिसर आता तुम्ही बघताय की एक स्थित्यंतरातनं जात आहे. आत्तापर्यंत इथले बरेचसे लोक असे आहेत की जे कमीत कमी 35 ते 50 वर्षापासून इथे राहत आहेत. आणि आपण सगळे आलो तेव्हा आपण एक प्रकारचं डिस्टर्बन्स इथं केलेलं असणार, कारण इथं पूर्वी शेती होती आणि मोकळे प्लॉट्स होते आणि ते जाऊन आपण तिथे बंगले बांधले किंवा बिल्डिंगा बांधल्या. आता तेच सोडून त्याला 50 वर्ष झाली, आता ते जाऊन रिडेव्हलपमेंटची मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढ होत आहे. त्यामुळे एक वेगळं स्थित्यंतर, वेगळे समस्या आणि वेगळ्या समाधान आपल्याला शोधायचं आहे आणि हे कंटिन्युअस शहरीकरणाचं काम आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी आपली तयारी पाहिजे, त्याच्यासाठी विषय पण समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट्स पण आहेत. आणि त्या एक्सपर्टपैकी एक म्हणजे आजचे अध्यक्ष अमित सिंग इथे आहेत. त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे आणि शहरीकरण आणि समस्या आणि ते नगरपालिकेला वेळच्या वेळेस मार्गदर्शन करत असतात, त्यांच्यावर केसेस पण टाकत असतात आणि वेगवेगळ्या फोरम्सवर त्यांचा सहभाग असतो आणि ते आपल्या समितीसाठी खूप मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि जे टेक्निकल इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात, म्हणजे आम्ही जो काही स्टँड घेतो त्याला अमित सिंग सारख्या लोकांचं, श्यामलाताई सारख्या लोकांचं आणि अजून पण बरेचसे आहेत. डॉक्टर रावल मागच्या वर्षी आले होते, त्यांचं, असे प्राध्यापक रावल जे अर्बन प्लॅनिंगमध्ये एक्सपर्ट आहेत, अशा लोकांचा आपण सल्ला घेत असतो. तर असे सगळे ॲक्टिव्हिटी असतात. तर एक फॉर्मॅलिटीचा भाग म्हणून सर्वात प्रथम आपण आपल्या समितीचं 35वा अहवाल आणि सहजीवन मासिक, 26वं सहजीवन मासिक आज आपण प्रकाशित करणार आहे. तर मी विनंती करतो आमचे सेक्रेटरी पंकज आनंद आणि एडिटर त्यांना की त्यांनी मार्गदर्शन करावं. हो ना, सहजीवन निलिमाताई म्हैसूरांनी सुरू केलं आहे, मला आत्ताच कळलं ऑनेस्टली. तर निलिमाताई प्लीज या. ॲडव्होकेट निलिमाताई म्हैसूर मॉडेल कॉलनीमध्येच असतात, अतिशय जागरूक महिला आहेत. इकडून जागरूक आहेत महिला आणि त्या बरेचसे राईट्स आणि पंकज त्याच्यावर मार्गदर्शन पण करत असतात. तर मॉडेल कॉलनी ही नुसतीच क्वारी खाण नाही आहे, तर खरे माणसांची आणि टॅलेंटची खाण आहे. बसा. तर या.
नमस्कार. यंदाच्या सहजीवनसाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा आपला 27वा अंक आहे आणि 35वा फाउंडेशन डे आहे. तर अहवालाचे डिटेल्स मी तुम्हाला सांगत बोर नाही करणार, कारण सहजीवनमध्ये डिटेलमध्ये अहवाल लिहिलेला आहे. गेल्या वर्षी आपण विषय घेतला होता सहजीवनचा, तो UDCPRचा जो पुण्यावरती परिणाम झाला आहे किंवा होऊ घातला आहे, त्याबद्दल त्यांनी काय काय होऊ शकतं, पुण्याचं काय होईल, हे आपण अनेक लोकांचे लेख घेतले होते. डॉक्टर रावळ सरांचीही बरीच माहिती होती. आणि त्याच्या आधी आपण पुण्याचे पाणी कसं हवे आपल्याला, हा पुण्याच्या पाण्याबद्दल होता की जिथे आपण नदीत पोहू शकत होतो, आता नाल्यामध्ये पोहायचे कोणी हिंमत करणार नाही. यंदा जो विषय आहे तो आम्ही थोडा बॅलन्स केलेला आहे. पर्यावरण, आसपासचा निसर्ग आणि टेकडीवरती जे काय वातावरण आहे ते आपलं कॉन्झर्व झालेलं आहे. इतका जरी गदारोळ झाला असेल आपल्या शहरामध्ये, कंजेशन झालं आहे, सिस्टम्स फेल व्हायला लागलेले आहेत, तरीही वेताळ टेकडी हे एक ठिकाण आहे की जिथे अजूनही वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक बरेच आहेत. त्यावरती अर्णव गंधे यांचा एक सुंदर लेख आपल्या सहजीवनमध्ये आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला RJ संग्राम खोपडे माहिती असतीलच. ते एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि अतिशय गाढ अभ्यास त्यांनी केलेला आहे. 2024मध्ये त्यांनी एक अहवाल तयार केला होता, अतिशय इन डेप्थ स्टडी होती. तर त्यांना मी अप्रोच झालं की पुण्याचं पुढे काय होणार आहे ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का. तर ते म्हणाले की 24 सालचा माझा रिपोर्ट आहे, तो मी आत्ता अपडेट करतो आहे. तर तो रिपोर्ट सुमारे 500 पानांचा आहे, तर तो काही आपण पूर्ण वाचू शकत नाही. तर त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी एक प्रीफेस दिलेला आहे 4-5 पानांचा. आणि पुण्या MH12चे 12 प्रॉब्लेम काय आहेत याची यादी केली. आणि प्रत्येक पॉईंटला, या 12पैकी प्रत्येक पॉईंटला 50 पानं एवढा मोठा तो लेख आहे, इतका डीप अभ्यास आहे. तर आम्ही फक्त पहिला पॉईंट जो ट्रॅफिकचा होता त्याचं थोडंसं प्रेसी तुम्हाला दिलेलं आहे, एक झलक. आणि ही रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जावं आणि सखोल अभ्यास करावा. आणि त्यातून सगळ्यांनाच खूप घेण्यासारखं आहे, राईट फ्रॉम सिव्हिक सेन्स, ट्रॅफिक सेन्स. तर त्यांची 12 पॉईंट्सची यादी जी आहे ती ऐकल्यानंतर पटतेच, पण आपण बसलो आणि विचार करायला लागलो तर ती काय आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आता हे 12पैकी पहिला पॉईंट आहे ट्रॅफिक, की आपल्याकडे ट्रॅफिकसाठी सिव्हिक सेन्स 0 आहे वगैरे वगैरे. पब्लिक ट्रान्सपोर्ट चे हाल बऱ्याच कारणाने असे आहेत की तुम्हाला प्रायव्हेट गाडी काढावीच लागते. अर्बन प्लॅनिंग, सॅनिटेशन आणि वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर सप्लाय आणि सुवेज. आपल्याला माहिती आहे की आता सध्या पुण्यामध्ये STPमध्ये फक्त 35% पाणी ट्रीट होतं. ट्रीटमेंटची एफिशियन्सी 70%च्या वर असेल का अमित? नाही ना, तेवढी पण नाही आहे. बरोबर. ओके ओके. नंतर एन्व्हायरमेंट आणि ग्रीन स्पेसेसची जी आवश्यकता आहे, त्याच्यामुळे ब्रीदेबल एअर, सध्याचा जो AQL आहे हा इतका लो आहे, त्याची कारणं बरीच डिस्कस होत आहेत. कन्स्ट्रक्शन आहे, ऑटोमोबाईल पोल्युशन आहे, अनेक गोष्टी आहेत.
public health, which is basically freedom from preventable diseases, housing and slum rehabilitation, security and safety. म्हणजे नागरिकाला भीती वाटता कामा नये कुठूनही राहताना कधीही. एज्युकेशन म्हणजेच ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट. रिक्रिएशन अँड कल्चर हे अतिशय महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ डिफाईन होतं. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस हे इकॉनॉमिक ग्रोथसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे मी फक्त पॉईंट्स वाचलेत. तुम्हाला जास्त डीप डाईव्ह करायचं असेल तर आपल्या सहयोगमध्ये उल्लेख आहे त्यांच्या वेबसाईटचा आणि तुम्ही बघू शकता आणि हवी तेवढी माहिती मिळवू शकता. शिवाय तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा अनुभव देखील ॲड करू शकता. इट्स अ लिव्हिंग साईट, लिव्हिंग डायलॉग विथ यू. तर आम्ही मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीने डॉक्टर रावळ यांच्या एक शिष्या यांची मदत घेतली आणि तिने बराच अभ्यास केला, विशेषतः मॉडेल कॉलनी आणि पेरिफेरल जागा आहेत त्या. म्हणजे आता सेनापती बापट रोडच्या दोन्ही बाजूला, युनिव्हर्सिटी रोडच्या दोन्ही बाजूला, की सध्या कुठल्या कुठल्या साईट्सवरती रिडेव्हलपमेंट चालू आहे हा आम्ही फिजिकली अभ्यास केला. कुठले कुठले प्लॉट्स जाऊ शकतात रिडेव्हलपमेंटला हा अभ्यास केला आणि त्याच्यावरनं अर्बन प्लॅनिंगच्या स्टँडर्ड्सप्रमाणे फोरकास्टिंग केलं. तर सध्या पॉप्युलेशन मॉडेल कॉलनीचा साधारण 20,000 आहे आणि ही एरिया आहे 2.64 स्क्वेअर किलोमीटर्स. फक्त आपण 2.3 FSI हा फोरकास्ट केला म्हणजे साधारणपणे ॲव्हरेज 7 मजली बिल्डिंग जास्तीत जास्त होईल असं अज्युम केलं तर हे पॉप्युलेशन तिप्पट होणार आहे, म्हणजे 60,000पर्यंत जाईल. पण जास्त रिअलिस्टिक कदाचित FSI 4.6 व्हायची शक्यता आहे. ज्या रेटनी मोठ्या उंच बिल्डिंग्स होत आहेत मॉडेल कॉलनीमध्ये, 32 मजली आहेत, 20 मजली आहेत, 25 मजली आहेत. म्हणजे आमचा अंदाज असा की ॲव्हरेज 4.6 FSI होणार आहे. म्हणजे जिथे आत्ता 20,000 लोक राहत आहेत तिथे 1,20,000 पॉप्युलेशन व्हायची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे काय काय होणार आहे हे आपण आधी पण डिस्कस केलं आहे. मागच्या सहयोगामध्ये देखील काही गोष्टी होत्या. पण विशेषतः रिलेटेड टू मॉडेल कॉलनी आपण पाहायला गेलो तर ह्या साधारणपणे 18 गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतात. एक फायर हॅझार्ड. पूर्वी साईड मार्जिन्स 10 फूट कमीत कमी होते, आता किती 6.3 फूट आहे. आग लागली तर फायर इंजिन जाणार का तिकडून? याच्यावरती आर्ग्युमेंट अशी येते की नाही आम्ही हाय स्पीड हाय पॉवर्ड हायटेक काढणार आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप लांबून वर्षा करता येईल, आम्ही हेलिकॉप्टरवरनं करू. वाटवे बरोबर आहे. दुसरं आहे वॉटर सप्लाय. आत्ताच ऑलरेडी मॉडेल कॉलनीमध्ये टँकरची सेवा लागते आहे. पॉप्युलेशन 6 पट झाल्यानंतर काय होणार आहे ह्याची कल्पना करता येईल. सुएज सिस्टम. ओके, हे थोडं मी साईड ट्रॅक करतो. मी शाळेत लॉयलामध्ये नव्या पेठेतनं सायकलवरती यायचो. कधी इनिशियली PMT बसने जायचो, 8वीच्या पुढे सायकलवर यायला लागलो. तर फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणजे ललित महाल ते दी बंगला चौक हा रस्ता आत्ता जेवढा आहे तेवढाच रुंद होता 60 वर्षापूर्वी. म्हणजे 60 वर्षापूर्वी त्यांनी जे प्लॅनिंग केलं ते इतक्यापर्यंत आजच्यापर्यंत पुरलेलं आहे. पण जेव्हा आपले वाहनांची संख्या 6 पट होणार आहे, पार्किंगला जागा मिळणार नाही आहे. आता एनिवे तो जो रस्ता थोडा रुंद झाला आहे दॅट इज ॲट द कॉस्ट ऑफ फुटपाथ कमी झालेले आहेत. शेवटी पेडेस्ट्रियनला काय परत सेफ्टी आहे. नाही पुढचे पॉईंट घेतो मी. या ओके. सो असे एक 18 पॉईंट्स आहेत की जे आपल्याला सहजीवनमध्ये मिळतील आणि आय होप की तुम्हाला हे मासिक एन्जॉय करता येईल
रिफर करता येईल. आणि आपण वेताळ टेकडीवरती पहाटे पहाटे काढलेले काही फोटोही मागच्या कव्हरवर ठेवलेले आहेत की आय इन्व्हाइट यू टू एन्जॉय द एंटायर मॅगझिन. थँक्यू. मदत कर. उमाताई, अजून इश्यूज आणता का? आणि तुम्ही पण या, जितू. पण यंदा रियुजेबल, एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा शबनम पुनावाला यांच्या इको टाका नावाच्या सोशल एंटरप्राइजेसमध्ये बनवलेल्या काही डायनिंग मॅट्स आहेत की जे आपण या कामासाठी वापरणार आहोत. झिरो वेस्ट. इकोटाकाची कथा अशी आहे की पुणे महानगरपालिकेला या चिंध्यांचं करू काय असा प्रश्न होता. तो शबनमनी सोडवला, म्हणून तिचं कौतुक करते मी नेहमी. तर आपले नगरसेवक अपूर्व खाडे आपण सगळ्यांनी निवडून दिलेला आहे. त्याच्यानंतर पूजाताई जागडे आणि अमृता मेहत्रे आणि पूजाताई जागडे, बरोबर. आणि एकबोटे ताई ऑन द वे आहेत, ते येतीलच. तर आपण आता आमची समितीचे मेंबर्स आणि आमचे माजी अध्यक्षा आणि श्यामलाताई, तर आपण सहजीवनचं प्रकाशन करतोय. सहजीवन ह्या शब्दामध्येच मतितार्थ आहे. आपण सगळ्यांनी सहजीवन, मग प्राणी कीटक पासून ते माणसं झाडं सर्वजण एकत्र राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे कसं आनंदाने एकत्र राहता येईल हा प्रयत्न करणं हे मनुष्य प्राणी म्हणून आपलं काम आहे. तर ह्याच्यामध्ये बसा. निलिमाताई धन्यवाद. धन्यवाद. हे मासिक जाताना प्रत्येकाने घेऊन जावं, तिथे ठेवलेले आहे, एवढी विनंती. सगळे सेटल होईपर्यंत श्यामलाताई आपलं हे जे प्रदर्शन लावलंय त्याच्याबद्दल माहिती देतील. परिसर सुधारणा समिती प्रत्येक वेळी एक नवीन प्रयोग करत असते. त्यातला ह्या वर्षीचा प्रयोग असा होता की नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीच्या जेवढ्या मोहल्ला कमिटी आहेत त्यातल्या सगळ्या आर्टिस्टनी पुण्यातल्या आमच्या ह्या लेकीसाठी यावं. मॉडेल कॉलनी लेक ही मॉडेल कॉलनी वासियांची खरं तर मुलगीच आहे. तिला इतकं आम्ही जपतो, म्हणजे डोळ्यात तेल घालून असतो की इथे कचरा नाही पडला पाहिजे, कोणीतरी अनऑथराईज येता नाही कामा, आमच्या पक्ष्यांना त्रास नाही देता कामा, हाही विषय असतो. आणि म्हणून यावर्षी आम्ही तुम्हा सगळ्यांना तर बोलवलं आहे, पण सगळ्यात मोहिते सर माझे व्याही आलेत नाशिकहून बघायला की खरंच आपली विहीण काही करते का नुसती बडबडते असं पाहायला. तर त्याचं कारण असं आहे की आपला हा संदेश नाशिकपर्यंत जाईल आता, हो की नाही. म्हणजे लोकांनी पाणवठे वाचवले पाहिजे, त्याच्याभोवती त्याचं संरक्षण केलं पाहिजे, तर तसं न करता त्याचं सुशोभन पण केलं पाहिजे आणि ते वापरलं पण पाहिजे. ह्या 40 वेगवेगळ्या आर्टिस्ट इथे आलेले आहेत. पुणे शहरातनं अगदी कोपऱ्या कोपऱ्यावरनं आलेत. आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे आपल्या पतंगराव कदम यांच्या कॉलेजचे डीन आणि त्यांचे मुलं आर्ट याची कॉलेजची ती इथे आली आहेत. आणि पहिल्यांदा ह्या सगळ्यांनी हे तळं पाहिलं, त्याबद्दल त्यांना इतका आनंद झाला आहे. आणि आमच्या इथे काय करू असा जो प्रश्न आमच्या पुढे मांडला, तर त्यांना असं आम्ही म्हटलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या 219 बागा आहेत आणि आता ह्याच्या पुढची एक्झिबिशन प्रत्येक बागेत व्हावं त्यांच्या मदतीने, असा आमचा प्रयत्न असेल. आणि इतकी सुंदर सुंदर काही काही हे बागा आहेत की तिथे लोकांनी जायला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, ते वापरलं पाहिजे, असा आमचा तो संदेश आहे. मी मुद्दामून आवर्जून सगळ्या माझ्या आजच्या आर्टिस्टचं कौतुक तर करतेच आहेत,
पण पुढेही आमचा एक ग्रुप तयार करून त्याच्यातनं आपण आणखीन काही काम करू शकू का असाही आमचा एक छान प्रयत्न झाला आहे. तर माझ्या आज तिघीही नगरसेविका आणि नगरसेवक हे खरं इतके तरुण आहेत की बस, म्हणजे आमच्या घरातली मुलंच आहेत खरं तर. हो, आल्या का? येऊ देत. तर ह्यांच्याबरोबर आता काम करायचं आहे. म्हणजे मला आता असा आनंद होतो आहे की आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एस.एल. किर्लोस्कर, झेना बंटी, म्हणजे अजूनही आंटीच म्हणतो आम्ही त्यांना, तर त्या लोकांबरोबर काम करताना त्यांचे आम्ही बारक्या झालो होतो बरं का, कंप्लीट बारक्या. हे कर ते कर असे होतो. आणि त्यामुळे म्हणजे प्रत्येकाने जबाबदारी घेणं आणि ते काम करणं. तर आज आमचे सगळे आर्टिस्ट आहेत, त्यांनी खूप सुंदर आपल्याला साथ दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो हवाचा मृग तो मला माधवा, असं माझं एक महानगरपालिकेला आग्रह असतो. आणि असं बोट दाखवायचं, हा मृग पाहिजे, तो मृग पाहिजे. म्हणजे काय पाहिजे तर सगळी मदत पाहिजे, काय आर्टिस्टसाठी काय हवं वगैरे. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, महानगरपालिकेचे हे अधिकारी गेले आमच्याबरोबर 50 वर्ष आहेत. याच्यात काहीही कमी नाही किंवा पुढे मागे नाही. आणि त्याचा आनंद आम्ही घेतो आहे. नाही आहे. तर त्याच्यासाठी मला असं म्हणायचं आहे की असे तरुण नगरसेवक नगरसेविका आपल्याला मिळाले आहेत. तर त्यामुळे अर्थातच आपलं हे परिसरचं वेगळं एक काम वाढणार आहे, पुढे जाणार आहे. आणखीन तुमच्याकडनं सूचना येऊ देत की पुढच्या वर्षी कशावर एक्झिबिशन करूया, हेही तुमच्याकडनं मिळावं, माहिती द्यावी आणि असं सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. आता आपण आपले कोरम पूर्ण झालेलं आहे, निवेदिताताई पण आले आहेत. हे जरा आपण आपले नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करूया. मी अमित सिंग यांना विनंती करतो की त्यांनी तिकडूनच चालू, हां बरं इकडून चालू करू. हां, अपूर्व खाडे. अपूर्व खाडे, अमृताताई मेहत्रे. ती तिकडे नाही माहिती. अमृताताई मेहत्रे, पूजाताई जागडे, आणि डॉक्टर निवेदिताताई एकबोटे. तर आपण त्यांना हे जे स्वागत केलं त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचं स्वागत करणार आहोत. ते म्हणजे मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती आणि इथले नागरिक या सगळ्यांनी अगदी बेसिक, अरे हो सगळ्यात महत्त्वाचं, तर मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीने आपले 2-3 ग्रुप्स आहेत. त्याच्यावर ज्या ज्या समस्या तुम्ही सगळे मांडत असता, आपले सगळे जे भेडसावत असतात, तर त्यातल्या अगदी बेसिक ज्या समस्या आहेत, म्हणजे रस्ते, पादचारी मार्ग, अतिक्रमणमुक्त कॉलनी, घनकचरा, त्याच्यानंतर असे जे काय म्हणतात त्याला पार्किंगच्या बाबतीत असे जे गरजा आहेत आपल्या मुख्य आणि अगदी बेसिक, तर त्याचे एक आपलं चार्टर ऑफ डिमांड किंवा मागणीपत्र, रास्त मागणीपत्र असं पत्रक असं आपण त्याला नाव दिलं आहे. तर ते आपण त्यांना आज प्रेझेंट करणार आहोत. त्याचा उद्देश असा आहे की हे आपले इव्हॅल्युएशन आहे, म्हणजे हे तुमची प्रश्नपत्रिका पण आहे, उत्तरपत्रिका पण आहे आणि मार्कशीट पण आहे बरं का. असं आपण पत्रक तयार केलं आहे. हां, आणि गाईड म्हणजे नुसतंच रस्ते चांगले पाहिजेत असं म्हणण्यापेक्षा कुठले रस्ते चांगले पाहिजेत, अतिक्रमण कमी झालं पाहिजे,
हां, तर अतिक्रमण कुठे आहे, कुठलं अतिक्रमण मॉडेल कॉलनीमधल्या लोकांना भेडसावत आहे आणि प्रॉब्लेम येतोय, असे ते एरियाज मेन्शन केलेत. त्याच्यानंतर ठेलेमुक्त असावं, तर मग त्याच्याला सोल्युशन पण दिले. असं नाही की दुसऱ्याच्या पोटावर आपल्याला पाय द्यायचा आहे की ह्यांना काढून टाका आणि मग हे करा, मग त्यांना कुठं पुनर्वसन करता येईल. घनकचरा म्हणजे मग घनकचऱ्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत आपले, ते पण आपण आयडेंटिफाय केले आहेत. कुठले कुठले समस्या आहेत की गाडी येते वेळेवर नाही येत, असे बरेच दिलेले आहेत. तर त्यांना 1 एप्रिलपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत आपण वेळ देणार आहे. 1 मार्च 2026 पासून ते 31 मार्च 2027 पर्यंतचं हे पत्रक आहे आणि ते दर 3 महिन्यांनी आमची विनंती आहे की आपण आम्हाला वेळ द्या आणि मग आपण वॉर्ड ऑफिसमध्ये भेटू किंवा आपल्या इथे जिव्हाळा हॉल आहे तिथे भेटू, नागरिक येऊ शकतात आणि याच्यावर चर्चा करू आणि एकत्र सोडू. मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीचा असा मोटो आहे की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तुम्ही वेगळे बाजूला, आम्ही वेगळे बाजूला असं नाही, पण काही अधिकार तुमच्याकडे आहेत, काही जबाबदाऱ्या तुमच्याकडे आहेत आणि आमच्या काही मागण्या आहेत, तर ते आपण एकत्र बसून कसं सोडू शकू. मग त्याच्यात अधिकारी पण आले, आमदार आले, खासदार आले, इतर सगळे कलेक्टर आले, कमिशनर आले, त्यांचं सगळ्यांचं मिळून आपल्याला सहकार्य मिळायचं असा उद्देश आहे. तर आपल्याला मंजूर आहे का? हे आयडिया कशी वाटली? छान. तर हे आपण 4 पत्रकं तयार केली आहेत, तर ती आपण त्यांना आज प्रेझेंट देतोय या गुच्छबरोबर. तर श्यामलादे, मी श्यामलादेंना विनंती करतो की चौघांना 4 आणि हे सगळं गेल्यानंतर मग ते बोलतील आणि ते आपले विचार मांडतील. म्हणजे कसं आहे, त्यांना पण कळेल की काय आपल्या अपेक्षा आहेत, कसं आपण काम करतो ते. तर अगदी सिंपल 2 पानी 9 पॉईंट्सचं आहे. प्लीज बसा. आता आपल्या मॉडेल कॉलनी ही मॉडेल कॉलनी का होते, तर आता बरेचसे लोक रिमॉडेलिंग करायचं म्हणतात आहेत. तर मॉडेल कॉलनी ही मॉडेल कॉलनी म्हणून म्हटली जाते आणि त्याच्यामध्ये खूप गर्भितार्थ आहेत की ओ मॉडेल कॉलनी, अच्छा मॉडेल कॉलनी, अरे वा मॉडेल कॉलनी. पण इथं राहणारे म्हणतात अरे आता आम्ही मॉडेल कॉलनी सोडून जाऊ का वगैरे वगैरे. परंतु इथे खूप मोठ्या प्रमाणात सेवा देणारे अनेक लोक आहेत, अनेक टॅलेंटेड लोक होऊन गेले आणि आत्तासुद्धा आहेत. तर त्यापैकी आपण एक महत्त्वाचे व्यक्ती इथे आपल्याला 30 वर्षापासून सेवा देत आहेत, त्या म्हणजे डॉक्टर संजीवनी कुलकर्णी. तर होमिओपॅथ हा विषय घेऊन त्या गेले 30 वर्ष मॉडेल कॉलनीमध्ये सेवा देत आहेत. थोरात चौक जो आहे एफडी बंगल्याच्या खाली, तिथे त्यांचा दवाखाना आहे आणि त्यांचं होमिओपॅथी हा विषय पण बरेच लोक ना कधी धरसोड म्हणजे लास्ट रुपये काय नाही झालं तर चल होमिओपॅथी ट्राय करू असं आपलं कधी कधी म्हणणं होतं. त्यांनी सहजीवनमध्ये उत्तम लेख लिहिला आहे, थोडक्यात पण अतिशय उत्तम लिहिलेला आहे. तर तो जरूर वाचा, वाचनीय आहे. तर मी त्यांना आत्ता आमंत्रित करतो की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकार करावा. तर सहजीवन पुरस्कार म्हणून आपण हा पुरस्कार देत असतो दरवर्षी की मॉडेल कॉलनी मॉडेल करण्यासाठी जे लोक कॉन्ट्रीब्यूट करतात आहेत, तर त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. तर सर्व नगरसेवकांतर्फे या. नमस्कार सगळ्यांना. होमिओपॅथी याविषयीच मी थोडंसं बोलते. बऱ्याच जणांचे होमिओपॅथीविषयी बरेच गैरसमज आहेत की त्याची ॲक्शन स्लो असते, त्याच्यात औषधच नसतं, हे अधिक एक बेसिक सगळ्यांना असं वाटतं. पण जर का तसं असतं तर गेले 30 वर्ष मी इथे प्रॅक्टिस प्युअर होमिओपॅथीची करू नसते शकले, जर का त्याच्यात काही औषध नसतं तर. होमिओपॅथी ही नव्याने उदयास येणारं एक शास्त्र आहे. सुरुवातीला त्याचा अभ्यास थोडा कमी होता, पण हळूहळू त्याच्यावर खूप संशोधन होतं आहे. आणि आता करोनाच्या काळात सगळ्यांना लक्षात आलं आहे की हे जे सूक्ष्म त्यातले परिणाम करणारे गुण असतात ते
व्हायरल इन्फेक्शनच्या बाबतीत खूप सुंदर गुण देतात, त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि खूप छान रीतीने पेशंट बरे होतात. आमच्या ह्याच्यात खूप जोरात संशोधन चालू आहे. मी सगळ्यांना म्हणेन की व्हायरल जेव्हा तुम्हाला होतं तेव्हा प्लीज तुम्ही होमिओपॅथीकडे वळा आणि त्याच्या चांगल्या गुणांचा आणि पटकन होणाऱ्या गुणांचा नक्की अनुभव घ्या. धन्यवाद. ॲक्च्युली हे आमच्या समजुतीच्या पेक्षा वेगळं आहे की व्हायरल म्हटलं की ते अँटीबायोटिकच पाहिजे किंवा ॲलोपॅथीच पाहिजे, पण हे जरूर आपण ट्राय केलं पाहिजे. त्याच्यावर मी बराच वेळ बोलू शकले असते, इथं वेळ नको तुमचा घ्यायला म्हणून मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. नाही असं नका करू. ठीक आहे, पण आपण ट्राय करू. कॉस्मॉस बँकेच्या मॅनेजर आले आहेत का? ओके, आपण दुसरा पुरस्कार देणार आहे, त्या आलेल्या नाही आहेत बहुतेक, परंतु वाळिंबे मॅडम, कॉस्मॉस बँकेची गोखलेनगर रोडवर ब्रांच आहे आणि त्यांनी 50 वर्ष पूर्ण केली आहेत आणि मॉडेल कॉलनीमध्ये त्या सेवा देतात आहेत. तर त्यांच्या मॅनेजरना पण आपण आमंत्रण दिलं होतं, तर त्यांच्या ब्रांचमध्ये जाऊन मग आम्ही त्यांना तो पुरस्कार देऊ. त्याचबरोबर आजचे पुना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेनी पण आपल्याला स्पॉन्सर केलं आहे या कार्यक्रमासाठी. तर आता आपण पुढच्या याच्याकडे वळूया. तर मी अमित सिंग यांना विनंती करतो की जरी ते अध्यक्ष असले तरी आपण या नगरसेवकांना थोडा अजून वेळ देतोय टू अंडरस्टँड की आपलं काय आहे काय नाही. एकदमच नुसतं बोलण्यापेक्षा बिकॉज आम्ही एकदम सिरियस आहोत, म्हणजे खरंच आयुष्य ताईंसारख्या लोकांनी आणि इथं बसलेल्या अनेक लोकांनी घालवलेलं आहे. त्यामुळे आम्ही फक्त औपचारिकपणा करण्यापेक्षा काही सिरियस गोष्टी पण बोलणं जरुरी आहे असं मला वाटतं. आणि नागरिकांनी पण काही नागरी समस्यांकडे सिरियसली बघणं जरुरी आहे असं वाटतं. व्हॉट्सअपवर कंप्लेंट करून काहीही होणार नाही आहे. एखाद्या वेळेस जास्तीत जास्त रविराज तुम्हाला टँकर पाठवेल किंवा तुमची कचरा उचलण्याची व्यवस्था करेल, परंतु ते परमनंट सोल्युशन नाही आहे. तर त्याच्यासाठी अमित सिंग सारखे आपल्याला सल्लागार आणि कन्सल्टंट आहेत, एक्सपर्ट आहेत आणि जे दोन्हीकडनं फार डिटेलमध्ये अभ्यास करतात, सरकारची बाजू काय आहे आणि नागरिकांची बाजू काय आहे. तर मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपले शहरी नागरिक समस्या आणि समाधान याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करावं आणि मग त्याच्यानंतर आपण जे दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाने आपापले विचार व्यक्त करावेत थोडक्यात. ठीक आहे अमित? मी एक विषय घेतो आणि थोडं बोलतो. म्हणजे एक पहिला विषय आहे रस्ते खड्डेमुक्त असावेत. तर रस्त्यांचं जो नियोजन आहे त्या नियोजनासाठी एक इंडियन रोड काँग्रेस नावाची एक बॉडी आहे. त्यांनी रस्त्याचं नियोजन ऑलरेडी आखलेलं असतं की रस्त्याची रुंदी कशी असावी, रस्त्याच्या स्पेसिफिकेशन्समध्ये काय असावी, किती डांबर असावं, कुठल्या स्तराची कॉन्क्रीट असावी आणि कशा दर्जाचे रस्ते असावेत, फुटपाथ किती पाहिजे, फुटपाथला लागून मल्टी युटिलिटी झोन काय असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही नेहमीचं जे रस्ता उकरता परत बंद करता परत उकरता ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी एक मल्टी युटिलिटी झोन नावाची कॉन्सेप्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी हायकोर्टची धाव लावून सुप्रीम कोर्टची धाव लावून शेवटी त्याला नोटिफाय केलं आहे की इट इज लॉ. ते नमूद केलेलं आहे की ते कायदा आहे आणि कायद्याचे पालन केलंच पाहिजे. पण ॲज युज्युअल आपल्या ज्या ब्युरोक्रेसी आहे या ब्युरोक्रेसीला 1951 साली याचा आपली घटनाची खरं आपण ह्या दिवसाला म्हणतो की वी बिकेम अ रिपब्लिक. रिपब्लिकचा अर्थ असा आहे की वी गिव्ह आवरसेल्व्हज अ कॉन्स्टिट्यूशन टू रूल आवरसेल्व्हज. तर त्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन्स आहेत. कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन्स असल्यामुळं आपण त्यांना मॅक्सिमम काय करू शकतो, जाऊन निवेदन करू शकतो. ह्याच्या पुढे आपल्याला बाकी काय करता येत नाही. आणि एवढे सगळे नागरिक एकत्र जाऊन निवेदन करू शकतात ते होऊ शकत नाही. म्हणून आपण नगरसेवक, आमदार, खासदार असे निवडून आणतो ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह की ते त्यांच्यावरती चेक आणि बॅलन्स ठेवतील. आणि मुख्य काय असतं की त्यांना एवढ्या प्रोटेक्शन्स असतात की त्यांना सर्व्हिसमधनं काढता येत नाही किंवा मॅक्सिमम त्याचं काय बदली होईल. दॅट इज द मॅक्सिमम डॅमेज दॅट यू कॅन डू टू देम. ही कॉन्स्टिट्युशनल त्रुटी आहे, कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये जर तुम्ही रास्त आणि दर्जाचं काम जर करत नसाल तर तुमचा धंदा चालत नाही किंवा तुम्हाला कामातून काढलं जातं. या अशा प्रकारे आपल्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजवरती आपल्याला तसं ॲक्शन घेता येत नाही. बट
नगरसेवक आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते प्रत्येक 5 वर्षांनी आपल्याकडे परत परीक्षेसाठी येतात. तर त्यांच्यावरती तो बोजा असतो की दे हॅव टू बी अकाउंटेबल टू अस. तर ह्या ज्या कायदे आहेत, आम्ही काय म्हणतोय, काही नवीन करू नका. ज्या कायदे आहेत त्याचाच अंमल करा. आम्हाला जो रस्ता आमचा आज पुण्याचं बजेट रस्त्यांचं, फक्त रस्ते प्रोजेक्ट्स याचं 3,500 कोटी रुपये आहे. लंडनचं बजेट 500 कोटी रुपये आहे. 7 पटीचं बजेट पुण्याचं आहे. आणि तरी आपले रस्ते कसे विखुरले जातात आपल्याला माहिती आहे. तर का आपल्याला दर्जेचे रस्ते मिळत नाहीत? आणि जर ते 3,500 कोटी खर्च होत असतील तर 5,000 कोटी खर्च करा. आपल्याकडे पैशाची काही कमी नाही आहे. पुणे ह्या क्षेत्रात आता पुणे महापालिकेची बजेट 12,500 कोटी आहे. पुढे 15,000 कोटी होणार आहे. PMRDAची बजेट 3,500 कोटी आहे. आणि पिंपरी चिंचवडची बजेट 10,000 कोटी आहे. एकूण मिळून 25,000 कोटी रुपयेचं फक्त आपण पुणे शहरावरती 500 चौरस किलोमीटरवरती खर्च करतो. म्हणजे तुम्ही जर 52 संडेज, आज पण एक सुट्टी आहे, तर अशा पब्लिक हॉलिडेज जे काय ते 48 काढून जर दिलं तर 100 कोटी रुपये दिवसा हे शहराचं परिसर खर्च करतं. आणि आपले हे मुद्दे आहेत. सो नाव वी हॅव टू होल्ड समवन टू अकाउंट. सो देअर आर पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह. आता आम्ही ह्यांच्याबरोबर चर्चा करून यांच्यावरती आपण अपेक्षा ठेवू शकतो की ॲडमिनिस्ट्रेशनकडे आपल्याकडं रस्ते खड्डेमुक्त असावेत, हे करून त्यांनी द्यावं. पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त असावेत, असावेत. सिनियर सिटीजनचं चालण्यास योग्य लेवलमध्ये असावेत. आणि दर्जा सुधारणे, पुनर्दुरुस्ती टाळणे. म्हणजे हे ऑलरेडी फुटपाथच्या स्पेसिफिकेशनसुद्धा रस्त्यांवरती दिलेलं आहे. आणि हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये हेही आहे की प्रत्येक फुटपाथ हा डिसेबिलिटी फ्रेंडली असावा. म्हणजे समजा कोण व्हीलचेअरवरती असेल, किंवा कोण आंधळा माणूस असेल, किंवा कोण पंगू असेल, कोण पायाने गेला असेल, कोण हाताने गेला असेल, कोण दृष्टीहीन असेल, त्या व्यक्तींसाठी सुद्धा ते फुटपाथ फ्रेंडली असावं, डिसेबिलिटी फ्रेंडली असावं. हे कायद्यात आहे, पण आपल्याला ते कुठंच दिसत नाही. पण ते कुठंतरी करावं ना. तर मॉडेल कॉलनीने हे आदर्श पुढे घ्यावं. कारण की मॉडेल कॉलनी शेवटी काय आहे, एका बाजूला तुम्ही FC रोड धरा, दुसऱ्या बाजूला सेनापती बापट रोड धरा, तिसऱ्या बाजूला तुम्ही गणेशखिंड रोड धरा. याच्यामध्ये आधी आलेला परिसर सगळा आहे मॉडेल कॉलनी. किती आहे परिसर मॉडेल कॉलनीचा? 2.64 किलोमीटर्स, 2.3 किलोमीटर आपण धरूया. म्हणजे 500 ते 600 एकराचा हा परिसर आहे. एवढ्या 600 एकराच्या परिसरामध्ये हा अर्धा परिसर मोकळा आहे. म्हणून मॉडेल कॉलनीमध्ये राहायला लोक मागतात. कारण की आपल्याकडे हनुमान टेकडी आहे, आपल्याकडे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, आपल्याकडे पुणे युनिव्हर्सिटी आहे, आपल्याकडे हा लकाकीचा परिसर आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे, BMCC आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्यामुळे मॉडेल कॉलनीच्या आतमध्ये 50% ऑफ मॉडेल कॉलनी म्हणजे ऑलमोस्ट 250 एकरचा परिसर इज एम्प्टी. त्या कारणामुळे आपल्याला मॉडेल कॉलनी बरं वाटतं, छान वाटतं, मॉडेल कॉलनी मॉडेल वाटतं, आदर्श वाटतं वगैरे वगैरे. पण आता जर हिथं लोकसंख्या वाढत असेल, 20,000पासून आपण 40,000, 40,000पासून 80, मग 80पासून 1,20,000ची ही जर भवितव्य असेल मॉडेल कॉलनीची, तर हे व्यवस्थित नियोजनासह भवितव्य असावे. असं नको व्हायला की आपली मॉडेल कॉलनीची आदर्श सुधारायच्या ऐवजी अजून घासरत चालली. तिसरं बघूया, अतिक्रमण व ठेळमुक्त कॉलनी असावी. पण अतिक्रमण हे काय असतं? आता हे प्रॉब्लेम काय झाला आहे अतिक्रमणाचा? त्यांनाही एक दैनंदिनी जीवनाचा एक पोटाचा समस्या आहे. पण आता त्यांच्या झोन्स नियुक्त करून त्यांना त्या झोन्सला का रिस्ट्रिक्ट केलं जात नाही? एका एका ठेळेवाल्याला समजा 1,1100 काहीतरी त्याचा जर नंबर असेल, तर त्याच नंबरचे 4 आम्हाला कसं दिसतात? तर ह्यांच्यावरती आता नजरबंद करून ह्यांना कुठेतरी डिसिप्लिन करण्याची गरज आहे. घनकचरा परिसराची स्वच्छता राखावी. आता घनकचरा हा किती मोठा प्रॉब्लेम आहे बघा. पुण्यात एकूण 3,500 टन घनकचरा तयार होतो. 3,500 टन प्रत्येक दिवशी. कॉर्पोरेशनचे फिगर चुकीचे आहेत. ते 2,500 टन मानतात, कारण की ते सांगतात 2,500 टन आहे. 2,500 टनवरतीच तुम्ही संशोधन करा. ते चुकीचे नंबर्स देतात, दिशाभूल करतात. हे अधिकारी वर्ग फेमस आहे या सगळ्या गोष्टींसाठी. पुण्याचं पॉप्युलेशन 70 लाख ओलांडलेलं आहे. तुम्ही जर दरडोही कचरा 500 ग्रॅम जरी घेतलं तर ते 3,500 टन किमान आहे. 1,000 टन त्याच्यापैकी नॉन रिन्युएबल किंवा प्लास्टिक कचरा आहे. या कचऱ्याचं तुमच्याकडे निर्मूलनासाठी आज परिस्थितीमध्ये काहीच नाही आहे. हा कचरा आम्ही निर्मलाताईंच्या दारातून उचलतो आणि श्यामलाताईंच्या दारावर जाऊन ठेवतो. आज ही व्यवस्थापन आहे. त्यात काय घडतंय तर ते लँडफिल्स ज्या काय आमच्याकडे आहे ते आता भरपूर, म्हणजे तो साठा पूर्ण झाला आहे, त्याच्याकडे तिथं जागा नाही. तर तिथे काय होतोय तर 32 टनाच्या गाड्या
तिथे लागलेले असतात. त्या लँडफिलमधून कचरा उचलला जातं, त्या कॉम्पॅक्ट करून त्या 32 टनाच्या गाड्यावरती भरलं जातं आणि मग त्या गाड्या ती कचरा वाहत नेतात चंद्रपूरला किंवा गुलबर्गाला. तिथं सिमेंटच्या प्लांट्स आहेत, तिथे ते जाळतात ते कचरा सगळं आणि त्याला हे बायोमायनिंग म्हणतात. आता त्या माणसाला त्याचं बायोमायनिंगचे ऑपरेशन बंद नाही करायचं आहे म्हणून तो काय करतो, तो ट्रान्सपोर्ट माफियाला जिवंत ठेवतो. हा ट्रान्सपोर्ट माफिया काय आहे तर ठिकठिकाणून कचरा उचलून तिथे लँडफिलला नेतं. ते ट्रान्सपोर्ट माफियाला जिवंत ठेवण्यासाठी अजून एक माफिया तयार झाली आहे. तुमच्या घरातून येऊन कचरा उचलणारी किंवा कचरा वेचणारी जी व्यक्ती आहे ते हे चेन आहे सगळं. आणि खऱ्या अर्थाने मॉडेल कॉलनी एक जागा अशी होती श्यामलताईंच्या काळात आणि तिने ते खरं अनेक लोकांनी शबनम आंटीच्या आईंनी, जैनब आंटींनी, ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्यावेळेला कचरा विरहित मॉडेल कॉलनी होतं. मला माहिती आहे, माझा बंगला जीवनविहार सोसायटीमध्ये होता, मी राहायचो. आमच्या घरी कचरा तयार नाही व्हायचा. दुधाचं जे काय बॉटल आहे ते बॉटलमध्ये दूध यायचं, त्याचं ते ॲल्युमिनियमचं ढाकण काढून आम्ही टोपलीत टाकायचो. महिन्यातून एक वेळेस ते ॲल्युमिनियम रिसायकल व्हायचं. दुधाच्या बाटल्या रोजच्या रोज रिसायकल व्हायच्या. माझे आजोबा कापडाच्या थैलीत जाऊन बाजाराला जायचे, काय मासं मटण जे काय असेल ते स्टीलच्या डब्यात यायचं, बाकी भाजीपाले ते कापडाच्या थैलीत यायचं. कापडाची थैली धुतली जायची, ते तसं ते आमच्या बंगल्यात एक खड्डा तयार व्हायचा. महिना, 2 महिना, 5 महिना जे काय आमचं वेट वेस्ट आहे ते त्याच्यात जायचं. भरल्यानंतर त्याच्यावरती आम्ही एक झाड लावायचो. हे असं करत आमचं कचऱ्याचं निर्मूलन, म्हणजे मॉडेल कॉलनी मला आठवतं क्लिअरली, 0 कचरा 0 वेस्ट मॉडेल कॉलनी होतं. पण आत्ता जर आपण फक्त घोले रोड वॉर्ड ऑफिसचं जर गणित धरलं तर 200 ते 300 टनचं प्रोसेसिंग कचऱ्याचं फक्त इथं एक वॉर्ड ऑफिसमध्ये होतं आहे. असं आपल्याकडे 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत, 200 टन ॲव्हरेज प्रत्येक वॉर्ड ऑफिसरचं धरा. भरपूर माहिती पुणे महापालिका आम्हाला देत नाही, आम्ही RTIsमध्ये मागून सुद्धा देत नाही. वॉर्ड ऑफिस म्हणतं तुम्ही बिल्डिंगमधनं घ्या, बिल्डिंग म्हणतं तुम्ही वॉर्ड ऑफिसमधनं घ्या. मॉडेल कॉलनीनं परत आपण कचरामुक्त कसं करू शकतो हा प्रश्न तुमच्यासमोर आहे. आणि 300 टनाचं परत हे 600 टन होणार आहे, 600 चे 1200 टन होणार आहे. तर तुमच्या जे काही मॉडेल्स आहेत ते तुम्हाला स्केलेबलच करावे लागतील. अनेक सोल्युशन्स आहेत, तुमच्याकडे सोल्युशन्स येतील, आम्ही सुद्धा तुम्हाला सुचवू. पण यू हॅव टू स्टार्ट मेडिटेटिंग ऑन दिस फ्रॉम नाव, कारण की नाहीतर हा कचरा असा असूर आहे की तो सगळ्यांना खाऊन टाकणार. मग आपण येतोय ट्रॅफिक नियम करावे. हां, ट्रॅफिक नियम करावे. आता हे जे IPS IAS अधिकारी यांच्याकडनं, यांच्या तोंडातून ऐकलेली माहिती थोडंसं तुमच्यावर प्रकाश घालतो. आता एक IPS साहेब आहेत, ते म्हटले पुण्यात 2500 किलोमीटरचा रस्ता आहे, 350 चौरस किलोमीटरचं पुणे शहर झालं आहे आणि आपल्याला हे दुप्पट करावं लागणार कारण की आपल्याला रस्त्यांचा अभाव आहे. थोड्या वेळानंतर तेच सांगतात की 90% ट्रॅफिक जो पुण्याचा आहे ते 285 किलोमीटरवरती प्रवाही आहे. मग ते 2500चं 5000 करायची काय गरज आहे? तर त्या प्रश्नाला ते उत्तर देत नाही. ते म्हणतात तुम्ही शांत बसा, तुम्हाला काय कळत नाही. म्हटलं ठीक आहे, आम्ही शांत बसतो, आम्हाला काय कळत नाही. पुढे मग ते म्हणतात आपल्याकडे 2000 बसेस आहेत PMPMLमध्ये आणि 2000 बसेसचं फक्त 60% उपयोग होतो, 40% तर रिकामे चालतात. ठीक आहे, आता आम्ही मग परत प्रश्न विचारला की 285 किलोमीटर आहे, प्रत्येक किलोमीटरवरती एक बस जर तुम्ही सोडला तर ते 285 बसेस होतात. दुप्पट सोडले, एक त्या बाजूनी एक ह्या बाजूनी, तर 570 बसेस होतात. तरी तुमच्याकडे 1400 बसेस शिल्लक राहतात. तर हे तुम्ही का करत नाही? म्हणजे ज्या वेळेला आम्ही दुबईला जातो, अमेरिकेला जातो, कुठेही जातो, तर आम्हाला मोबाईलवरती ॲपवरती दिसतं की एवढ्या वेळ बस येतोय आणि त्या बसमध्ये आम्हाला बसण्याची जागा मिळणार किंवा नाही मिळणार. तर तो बस AC असावी, बॅटरीवरती चालावी, त्याच्यावरती कॉफी मशीन असावं, त्याच्यात तुम्हाला ते सगळं व्यवस्थित रास्तं त्याचं जी काही माहिती आहे ते रूटप्रमाणे तुम्हाला मिळावं. माणूस कशाला गाडी काढणार आणि तो पार्किंगसाठी हेलपाट्या मारणार, हे सगळ्या गोष्टी. 500 मीटरवरती बसचे स्टॉप्स असावे, लूपमध्ये बसेस चालावे, ही काय एक सोपं मागणी आहे. का हे होत नाही? तर परत तुम्हाला सांगितलं जातं नाही तुम्हाला काही माहिती नाही तर तुम्ही गप्प बसा. तर आता ही त्यांची माहिती, त्यांच्या माहितीतून काढलेलं त्यांना प्रश्न, त्या प्रश्नाचेही उत्तरं ते देत नाहीत. ही आता अधिकारी वर्गाची म्हणजे माज आहे थोडक्यात. एवढे माजोरडे येते आणि ह्यांना परत ते 3500 कोटीचं 5000 कोटी रस्ते, ब्रिज, हे ते सगळं करायचं आहे. आम्हाला काही अडचण नाही, तुम्ही करा. पण आज दिवसापर्यंत तुम्ही 55 फ्लायओव्हरचे प्रोजेक्ट्स पुण्यात केलेत, एकही फ्लायओव्हर यशस्वी राहिलेला नाही, इन्क्लुडिंग आपला गणेशखिंड रोड. इनफॅक्ट गणेशखिंड रोडची एवढी विसंगती आहे, एवढा भांडलो आहे की ते 36 मीटरवरती गणेशखिंड रोडवरती मेट्रोचे पिलर जळवलेत.
कारण की ती 36 मीटरची रोड विड्थ होती. त्याच्यानंतर या लोकांनी डीपी बदलला आणि 45 मीटर केलाय. आता ते काय करणार आहेत, 45 मीटरचा रस्ता येणार आहे परत, कारण की ते मेट्रोचे पिलर जे रोवले ते तर काढणार नाही, ते येणार आहे परत 36 मीटरवरती, तिथे अडवणूक, तिथे परत 45 करतील, परत 36, परत 45, परत 36. म्हणजे हे ट्रॅफिकचे तळं तयार करत आहेत. आणि आज दरडोई जर आपण पाहिलं तर 2000 साली किंवा राष्ट्राचं दरडोई जर आपण व्हेकल ॲव्हरेज काढलं तर प्रत्येक 1000 लोकांपैकी आपल्याकडे 50 लोकांकडे गाड्या होत्या. आत्ता असं ते 5 पटीने वाढलंय. म्हणजे 2019चा डेटा सांगतोय, कारण की 2025 साहेबाचं आपले गडकरी साहेबांनी डेटा देणं बंद केलं आहे ॲक्सिडेंट्स वाढल्यामुळं. तर 250 गाड्या प्रत्येक 1000 माणसांपैकी झालेला आहे. आत्ता मॉडेल कॉलनीमध्ये मला असं वाटतं की ती संख्या जास्तच असणार, कारण की आपलं मॉडेल कॉलनी हे एक आपण सुसंस्कृत म्हणतो किंवा अपर मिडल क्लास नेबरहूड आहे. इथं प्रत्येक कुटुंबात 2-2, 3-3 गाड्या आहेत. तर इट इज डेफिनेटली मोर. आता 1 किलोमीटरवरती फक्त 200 गाड्या मावतात. 1 किलोमीटर रस्त्यावरती दिस इज अप्लाइड फिजिक्स. तर तुम्ही जर एका वेळेला गणेशखिंड रोड जे आहे ते 3.5 किलोमीटरचं आहे, 600 गाड्या सोडल्यानंतर ते झालं, गणेशखिंड रोड इज जॅम्ड. आणि त्याला जर पुढं फ्लो नाही मिळाला तर तो अडकूनच राहतो. तर ह्या ज्या ट्रॅफिकच्या आपल्याला नियम, म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा ट्रॅफिकचं हे व्हावं काहीतरी, बट इट डझंट. तुम्ही फक्त म्हणणार नाही ट्रॅफिकचा नियम पाळावा, ठीक आहे, कुठले नियम पाळावे? आपण फर्ग्युसन कॉलेजवरती बघतो, FC रोडवर किंवा JM रोडवरती, की मॉडेल कॉलनीचे रेसिडेंट्स किंवा कोथरूडचे रेसिडेंट्स आपण सिग्नलचे नियम पाळतोय, पण पुढचा सिग्नल रिक्लाम आहे, मोकळा आहे, तिथं कोणच नाही आहे क्रॉस करताना, तर आपण तरी सिग्नलवरती का थांबलोय? मग माणसं सिग्नल तोडतात. मग ते सिग्नल तोडताना हळूहळू ते सवय होऊन जातो, संस्कार बाजूला राहून जातात, सवय प्राधान्य घेतात. सो वी वॉन्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी इन मॉडेल कॉलनी. तुमच्या सगळ्या सिग्नल्स ह्या सगळ्या मॉडर्न व्हायला पाहिजे. तुम्ही ज्या पब्लिक ट्रान्सपोर्टवरती भर घालताय तो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आम्हाला ॲक्सेसिबल पाहिजे आणि ते दर्जाचं पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहिजे. ते काहीतरी कचरपट्टी आम्हाला नको आहे. तुम्ही चांगल्या टेक्नॉलॉजीज आणून सुद्धा आमच्या गळ्यात ते कचराच मारताय, आम्हाला हे दिसतंय. आणि मग तुम्ही म्हणता की ते PMPMLमध्ये आमच्याकडे रिसोर्सेस नाहीत. ते चूक आहे, चूक आहे. मग आलो आपण टँकर रहित 100% पाणी पुरवठा. मॉडेल कॉलनीमध्ये आपल्याकडे 100% पाणी पुरवठा होता एकेकाळी, आणि शबनम बंगल्यात किंवा माझ्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जायचं, विदाऊट एनी मोटर, विदाऊट एनी एनर्जी, काही बाकीचं आम्हाला काही करायची गरज नव्हती. कॉर्पोरेशनचं पाणी, कॉर्पोरेशनची ती जुनी इन्फ्रास्ट्रक्चर, त्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत आम्हाला पाणी पोचायचं. आज अवस्था आहे की परिसरातील 40% हाऊसिंग सोसायटीमध्ये वर्षभर टँकरने पाणी पुरवठा होतो. आता ते जर तात्काळ थांबवायचं असेल तर महानगरपालिकेने 100% जर पाणी पुरवठा करायचं जर ठरवलं तर तो विकासाच्या आराखड्यात तुम्ही कसं बसवणार? तुम्ही जर आता UDCPRच्या FSIच्या प्रमाणाने बघितलं गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक मॉडेल कॉलनीच्या गल्लीत किंवा प्रत्येक बोळीत FSIचं पोटेन्शियल काय असणार आहे, आणि त्या FSIच्या पोटेन्शियलच्या हिशोबाने तुम्हाला फ्युचरमध्ये तिथं किती पाईपलाईनचं काय टाकावं लागणार आहे. तुम्ही फक्त प्रॉब्लेम सोडवायला बघू नका, कारण की आजपर्यंत पुणे महापालिकेकडे असेल जरी तर ते म्हणतात आमच्याकडे जो पाईपलाईनचा ग्रीड आहे तो ग्रीडचा मॅपच नाही आहे. तर आपण मॉडेल कॉलनीचं मॅप का नाही तयार करावं? FSIच्या प्रमाणाने आपण मॉडेल कॉलनीचं भवितव्याचं का प्लॅनिंग नाही करावं? कशासाठी हे टँकर पाहिजे आणि किती वेळ तुम्ही टँकरवरनं पुरवणार? एके वेळेस समजा टँकरवरनं समजा एक्झॉस्ट झाला टँकर्स, मग काय करणार तुम्ही? ग्राउंड वॉटर आहे तुमचा एक्झॉस्ट झाला, ऑलरेडी टेकडीवरचा डिबेट सुरूच आहे की आम्ही रस्ता काढायचा का नाही, भुयारी मार्ग काढायचा का नाही. समजा ते काढलं तर ते ग्राउंड वॉटरवरती इम्पॅक्ट होणार आहे. तर टँकर मुक्त आपल्याला पुणे जर करायचं असेल तर खूप मोठं काम आहे, पण टँकर मुक्त मॉडेल कॉलनी तर होऊ शकतं. मग घोले रोड ट्रान्सफर स्टेशन, आणि एवढं मला म्हणजे घोले रोड ट्रान्सफर स्टेशनच्या जागी कॅन वी हॅव अ घोले रोड सर्कमस्टन्स वेअर आपण ह्या सगळ्या ज्या विषय आपण मांडलेले आहेत 10-12 विषय, या विषयांवरती एक प्लॅन करून एक टार्गेट्स ठेवून, आणि काय माहितीची गरज पडली तर आम्ही लोक आहोतच, संग्राम आहे, मी आहे, गुरुदास नुलकर साहेब आहेत, सारंग आहे, भरपूर पुण्यात विज्ञानाचा खूप काही कमी नाही आहे. एवढं आहे की अधिकारी वर्ग आमचं ऐकत नाही, त्यांना ऐकायचं नसतं, आणि ते आता वी हॅव रिप्रेझेंटेटिव्स, तर हा भार आता तुमच्यावर आहे आमचा. थँक्यू. धन्यवाद. तर शहरी समस्या या एवढ्या क्लिष्ट असू शकतात, तर याच्या बाबतीत आपण
फार गांभीर्याने सगळं बघितलं पाहिजे. आता आपण प्लॅटफॉर्म आपले जे नवनिर्वाचित नगरसेवक आणि सेविका आहेत त्यांना देऊया, त्यांचं ऐकून घेऊया, त्यांना वेळ देऊया, हे सगळं ॲसिम्युलेट करायचं. त्यांना मुद्दामून उशिरा मी बोलायला देतोय आपण, कारण त्यांना समजलं इथं नागरिक जमले आहेत, इथं काय ही जी सुंदर लेख केला आहे त्याच्यामध्ये त्यांचे पण आईवडील आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स पण इन्वॉल्व होते, त्यामुळे त्यांना कल्पना असेल. तर त्यांनी आपले मनोगत आणि आपले प्लॅन्स काय असतील तर ते थोडक्यात जरूर कळवा. आपण सर्वांना नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझं नाव डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे. मी प्रभाग नंबर 12 मॉडेल कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी 12D या गटातनं, सर्वसाधारण या गटातनं आमच्या चौघांसोबत निवडून आलेली एक आपल्यासमोर उभी असलेली एक नगरसेविका आहे. मी माझी ओळख करून देते पहिल्यांदा. मी मुळात प्राध्यापक आहे. आत्ता सध्या प्राचार्य मॉडर्न कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्स शिवाजीनगर अशी कार्यरत आहे. माझी कंप्लीट बॅकग्राऊंड ही अकॅडमिक राहिली आहे. गेली 16-17 वर्ष अकॅडमिक्समध्ये MBA मार्केटिंगला प्रोफेसर म्हणून काम करत आहे अजूनही. मी PhD इन मार्केटिंग केलं. त्यानंतर 2020 साली संघटनेचं काम सुरू केलं. युवती अध्यक्ष म्हणून पुणे शहराची जबाबदारी मला भारतीय जनता युवा मोर्चाची मिळाली. त्यानंतर 23 साली मी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून गेले आणि तिथून मला पश्चिम महाराष्ट्राची समन्वयक जबाबदारी मिळाली. असं माझं जनरल संघटना आणि माझं वैयक्तिक प्रोफेशनल बॅकग्राऊंड झालं. यावर्षी सार्वत्रिक निवडणुकीला पक्षाने मला उमेदवारी दिली आणि मी आता आपल्यासमोर आपल्या आशीर्वादाने, आणि क्लिशे वाटतं पण आपल्या मतदानरूपी आशीर्वादाने आपल्या सर्वांसमोर उभी आहे. आम्हाला आत्ता मंचावरती आपल्या उपस्थित आहेत दोघंही मान्यवर आहेत. सिंग साहेब आहेत, श्यामलाताई आहेत, विक्रम सर आहेत, की त्यांनी आत्ता सांगितलं की आम्ही आयुष्य घालवलं आहे आणि दे आर व्हेरी सिरियस. आणि जेव्हा ते हे बोलत होते तेव्हा मला त्यांच्या डोळ्यांमध्ये तो सिरियस आणि तो गांभीर्य आणि ते एक प्रकारचं जर दुःखसुद्धा जाणवलं की तुम्ही ते जेव्हा तुम्ही म्हणत होतात की आम्ही सिरियस आहोत, ते म्हणावं का लागतंय ह्या प्रकारचं हे म्हणायलाच नाही लागलं पाहिजे तुम्हाला, आणि ते म्हणायला लागतं आहे याच्यामागे सुद्धा खूप गोष्टी दडल्या आहेत ते मला समजतं आहे आणि आम्ही त्याचा अभ्यास करू जरूर. सरांनी आत्ता खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही एक्सप्लेन केलं आणि तुम्ही यू आर व्हेरी क्रिटिकल की तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगताना स्टॅटिस्टिकली पण बोललात, पण तुम्ही गोष्ट सांगताना आम्हाला काही गोष्टी सोप्या करून द्यायचा पण प्रयत्न केलात की काय करू शकतो आपण प्रशासकीय लेवलला. एकदा PMRDAचे मसे सर म्हणून होते, त्यांच्याशी ते IAS आहेत आणि जे तिथे PMRDAचे चीफ आहेत. तर आमचं गणेशखिंड रोडला मॉडर्न कॉलेज जी बिल्डिंग आहे तिथं मेट्रो जाणार होती, त्यामुळे आमचं त्यांनी बरीच जागा घेतली आणि त्या संदर्भामध्ये मी सारखी त्यांच्याशी भांडायला जायचं. तर आम्ही संस्थेचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून जायचो त्यांच्याकडे. तर तेव्हा एक मॉडेल कॉलनीविषयी पण ही गोष्ट आहे म्हणण्यासारखी आहे की त्यांना ते म्हणायचे एवढं काय जातं आहे, तुम्ही देशासाठी जागा देताय, तुम्हाला तिथले अधिकारी लोक म्हणायचे. आम्ही म्हणायचं मॉडर्न कॉलेजची खूप जागा जाती आहे, आमचं शिशुविद्या मंदिरची खूप जागा जाती आहे, वी केटर टू लोअर मिडल क्लास, आम्हाला असं तुम्ही केलं तर अडचणीचं होईल. मग ते काय खूप आमचा उहापोह झाला आणि मग तेव्हा ते म्हणाले एवढं का तुम्ही लावून धरलं. शेवटी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यांच्याच बाजूनी सॉल्व्ह केला सर. पण तेव्हा ते म्हणाले, मी त्यांना म्हणाले सर कसं आहे ना, मराठीमध्ये एक म्हण आहे आणि जी खूप जुनी लोकांची म्हण आहे की माझे वडील तेव्हा जागा द्यायला थोडेसे हेजिटंट होते मेट्रोसाठी. म्हटलं जेवायचं ताट देवा पण बसायचा पाठ देऊ नये, अशी मराठीमधली एक म्हण आहे. त्यामुळे म्हणलं आम्ही त्या पद्धतीचे आहोत आणि ती आमची जागा जाणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. मला असं वाटतं आपल्या सर्व नागरिकांची सुद्धा हीच भावना आहे आत्ता की जेवायला आम्ही तुम्हाला देऊ पण आमच्या जागेवरती डोळा ठेवू नका. आणि आमच्या जागेवरती डोळा म्हणजे नुसती जागा नाही अभिप्रेत मला, जागा म्हणजे सगळंच इन्फ्रास्ट्रक्चर आलं आपलं यामध्ये, एव्हरीथिंग तर मला असं वाटतं सर की तुम्ही सांगताय ते प्रॉब्लेम्स फारच बेसिक आहेत खरं पाहायला गेलं तर. या प्रॉब्लेम्समध्ये असं आहे याचा अर्थ की फंडामेंटली हे आयडियली सॉल्व्ह करण्याच्या गोष्टी आहेत. याच्या पलीकडे खरं तर नगरसेवकांचं काम सुरू होतं की तुम्ही चांगलं काय देऊ शकता. हे तर अगदी नॉर्मल बेसिक एक नागरिक
समाज जेव्हा बनला तेव्हा करण्याच्या ह्या काम आहेत, याच्यामध्ये काहीच वेगळी अपेक्षा आपली नाही आहेत. ताई मला खूप गोष्टी सांगत होत्या आत्ता इथे बसून. मला फक्त एकच वाटतं सर की काही बाबतींमध्ये आम्ही जरी नवीन असलो चौघंजणं, तरी काही गोष्टी आम्हाला अगदीच माहीत नाही आहेत अशा नाही आहेत. फक्त एक गोष्ट होते सर की वेन यू आर इंडक्टेड, तुमचं एक प्रकारचं इंडक्शन तिथे होतं सभागृहाबद्दलचं, आणि तेव्हा तुम्हाला तिथलेच अधिकारी समजतात. सर खूप परखड भाषेत बोलले की माझ किंवा असे शब्द त्यांनी वापरले, आणि ते नागरिक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे आणि ते स्पष्ट बोलले, याच्याबद्दल सुद्धा सर मला एक तुमच्याबद्दल आय फील प्राऊड. पण होतं काय आहे सर, हे नेक्सस जे आहे ना, हे खालपासून वरपर्यंत आहे. आणि मी एक अनुभव घेतला, तो परवा असा अनुभव घेतला की कधी कधी एक पिऊन लेवलचे व्यक्ती किंवा एकदम लोअर क्लेरिकल ज्युनियर क्लेरिकल लेवलचे व्यक्ती जे खूप वर्ष महानगरपालिकेत काम करतात, आणि जो साहेब तिथे बसलेला असतो, तो क्लेरिकल व्यक्ती त्या साहेबाला गाईड करत असतो. ते वेगळंच नेक्सस असतं सर. आणि आपण साहेबाकडे जातो, आम्ही चौघंजणं पाण्यासाठी जाऊन सुद्धा आलो, अपूर्व होता, मी होते, पूजा होती, अमृता होती, आम्ही चौघंजणं जाऊन आलो, समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. असं वाटावं की उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय आपला. पण काही दिवसांनी कळतं की अरे उद्या झाला, परवा झाला, तेरवा झाला. मी त्यांना नावं ठेवत नाही आहे, माझा सांगण्याचा मुद्दा फक्त एवढा आहे की देर इज समथिंग डीप, आणि ते शोधून काढायला सर वी विल सीक युअर परमिशन की आम्हाला थोडासा एक, जर तुम्ही जे इमिजिएटली ॲड्रेस करायचे आहेत ते आपण लगेच ॲड्रेस करू, पण जे जर फंडामेंटल इश्यूज आहेत की ज्याला लाँग टर्म साठीच आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी थोडासा आपल्याला ते नेक्सस समजून घ्यायला आणि मग कोण माणसाला कसं गाठायचं आहे ते समजून घ्यावं लागेल. ते केलं तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे असं मला वाटतं. विक्रम सरांनी सांगितलं की मोहिते साहेबांनी की तुम्ही आम्हाला कमिटमेंट द्या, तर खूपच मनापासून तुमच्यासमोर नम्रतेपूर्वक मांडते की आम्ही याच्यासाठीच आलो आहे, आम्हाला यासाठीच पक्षाने पाठवलं आहे. पक्ष खूप वेगळ्या प्रकारचा आता विचार करतो आहे. पुढची आम्हालासुद्धा आमच्या इथं येण्याची काळजी आहे की 5 वर्ष आम्हाला काम करायचं आहे. आपल्यासमोर आपल्या रिस्पेक्ट तुमच्या भावनांचा नाही ठेवला तर आम्हालासुद्धा आपल्यासमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे आम्हाला फक्त एवढीच रिक्वेस्ट तुम्हाला करू शकतो की येणाऱ्या काही काळात आम्ही चौघही जणं पहिल्यांदा जरी निवडून आलो असलो तरी अपूर्व दादाला एक बॅकग्राऊंड आहे, त्यांनी खूप काम केलं आहे. पूजा गेली 1.5 वर्ष पूर्ण मतदारसंघ बांधायचा प्रयत्न करत होती, अमृताची तीच परिस्थिती आहे. मी सुद्धा वेगळ्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इन्वॉल्व्ह होते. तर आम्हाला फक्त थोडासा आपल्याकडनं एक, तुम्ही जे 1 वर्ष दिलात सर तो खूप वेळ तुम्ही खरं दिलात, यू हॅव बीन व्हेरी काइंड. आणि आम्ही त्याच्या आधीच आणि दर 3 महिन्यांना भेटायचं जे आहे ते आमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं राहील. तरी आम्हाला सुद्धा एक फीडबॅक मिळेल, काम कुठपर्यंत आलं आहे कुठपर्यंत नाही. मी आपला जास्त वेळ घेतल्याबद्दल मी क्षमस्व, आणि आपल्या सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. सर्व ज्येष्ठांना नमस्कार करते. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मी अमृता राम मेत्रे, प्रभाग 12 अ गट, अनुसूचित महिला, नवनिर्वाचित नगरसेविका. तर आपली ओळख मागच्या वेळेस तर झालीच होती, 4ही नगर उमेदवार म्हणून. आता नगरसेवक म्हणून आम्ही उभ्या आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला म्हणून आम्ही निवडून आलो, आणि आता नगरसेवक म्हणून आम्ही तुमच्यासमोर आहो, हक्काचे आहोत. आणि मागच्या वेळेस पण म्हटले काही चुकलं तर आम्हाला थोडंसं समजून घ्या. पहिल्यांदा निवडून आलो आहोत. आम्हाला चांगलं काम करायचं आहे. इथे प्रामुख्याने इथे ट्रॅफिक, कचरा व पाणी या 3 गोष्टीवरती काम करायचं आहे सर्वप्रथम. तर त्याच्यावर आमचं म्हणजे आता 2 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांसोबत मीटिंगसुद्धा झाली होती. तर निवेदिता आणि अपूर्व दादा आणि पूजाताई होत्या मीटिंगमध्ये. तर आमचं म्हणजे आता निवडून 16 तारखेला आम्ही निवडून आलो. त्याच्यानंतर 1 हप्त्याच्या आतमध्येच आमचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. तर पाण्यासाठी खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो आहे सोसायटी वस्त्यांमध्ये. तर सर्वप्रथम आम्ही पाण्याची जी असुविधा आहे आपल्या प्रभागामध्ये, तर त्याच्या बाबतीत आम्ही डायरेक्ट ॲक्शन घ्यायचं स्टार्ट केलेलं आहे. तर आम्ही चुकलो तरी आम्हाला थोडं समजून घ्या. तुम्ही जी मॉडेल कॉलनी, आता सगळे आता श्यामाताई आहेत, तर ह्यांनी मॉडेल कॉलनीसाठी पूर्ण लाईफ हे जपण्यासाठी घालवली आहे. तर तुम्ही आम्हाला ही जे आता मॉडेल कॉलनी देत आहे, तुम्ही आम्हाला एवढं म्हणजे स्वच्छ
झाडांनी भरलेली हिरवाई. तर तुम्ही जसं दिलेलं आहे तर पुढच्या पिढीला आम्ही द्यायचा नक्की प्रयत्न करू. जसं तुम्ही आम्हाला दिलेली आहे मॉडेल कॉलनी तशीच आम्ही पुढच्या पिढीला द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. याच्यापेक्षा बरी म्हणजे खूप छान करायचा प्रयत्न करेल आम्ही. त्यासाठी तुमचंच मार्गदर्शन लागणार आहे, तुमची साथ हवी आहे. आणि चारही नगरसेवक जे आहेत, मी थोडी कमी अनुभवी असेल पण तिघंही अपूर्वदादा, पूजाताई आणि निवेदिताताई, त्यांचा अनुभव जास्त आहे माझ्यापेक्षा. तुम्ही पण सगळे अनुभवी आहात, वयाने मोठे आहात. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही काही करू शकत नाही आहे. तर तुम्ही जसं सांगाल, श्यामाताई आम्हाला बऱ्याच गोष्टी आता कसं काय नियोजन करायचं आहे कचऱ्याचं, त्याचंसुद्धा आम्ही मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेणार आहे. आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि मॉडेल कॉलनी परिसराची सुधार समिती 35 वर्ष झाले, वर्धमान दिन आहे, त्यासाठी पण शुभेच्छा. मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडनंच ऐकायचं आहे, आम्ही गप्प बसणार आहे. परंतु एकच सांगायचं आहे, म्हणजे निवेदिताताईंनी पण सांगितलं, तुम्ही पण बोलला, आम्हाला नागरिका म्हणून मोहल्ला कमिटीमध्ये आम्ही वॉर्ड ऑफिस मीटिंगमध्ये जातो आणि त्यावेळेस त्याच समस्या तुम्ही बघितलं, अगदी बेसिक आहे, त्यामुळे अगदी रास्त हे आहेत, त्याच परत सांगतात. आणि त्याच्यामध्ये एक अनुभव आला आणि अमित सिंग सर अग्री होतील की कामाचा दर्जा, स्वच्छता पाहिजे. पण प्रत्येकाची इथे जर का विचारलं तर प्रत्येकाचं स्वच्छतेचं मापदंड वेगवेगळे आहेत. रस्ता चांगला पाहिजे, मापदंड वेगळे आहेत. फुटपाथ चांगले पाहिजेत, अतिक्रमण मुक्त पाहिजेत, मापदंड वेगळे आहेत. तर म्हणूनसाठी आपण वी हॅव ट्राय टू डिफाईन इट. ते डिफाईन करायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली आम्हाला काय म्हणायचं ते. तर त्याच्यावर जरा लक्ष देऊन आम्हाला पण वेळ देत जा. म्हणजे अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलाय तसं आम्ही 35 वर्ष भेटतोय, त्यामुळे तुमच्या बाजूला अख्खा इन्सायक्लोपीडिया बसलाय. नमस्कार, मी पूजा प्रतुल जागडे, शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक क मधून उमेदवारी लढवत होते आणि आता तुमच्यासमोर नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून उभी आहे. आज या ठिकाणी आम्हाला मोहिते काका, श्यामलाताई आणि अमित दादा यांनी खूप उत्तमरित्या गाईड केलं. काम करण्याची खूप आवड आहे आम्हाला चौघांनाही. आणि गेले 1.5 वर्ष ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी प्रभागात नुसतं काम करते आहे. सिद्धार्थदादांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामं केली. परंतु आत्ता तुमच्याकडून मी शिकले की काम हे नीट, क्लीन आणि लाँग लास्टिंग असलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही चौघंही प्रयत्न करू. नेहमी कोणतंही काम करताना तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागेल सर आम्हाला. कारण आत्ताच अमृताने सांगितलं, ताईंनी सांगितलं, आम्ही नवीन आहोत पण काम करण्याची खूप आवड आहे. आणि ते काम जे आम्ही काम करू ते शेवटपर्यंत व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि नागरिकांनी त्याच्याबद्दल वाव दिली पाहिजे आम्हाला की नाही बाबा तुम्ही नवीन आहात पण कोणतंही काम केलं ते खूप छान केलं. म्हणजे एक काम करू पण ते खूप छान करू. आणि त्यासाठी तुमचा आमचा संवाद, म्हणजे काका तुम्ही म्हणाले की कमिटमेंट द्या, पण काका कमिटमेंट नाही तर आम्हीच तुमच्याकडे दर महिन्याला येऊ, काका हे काम आहे, मॉडेल कॉलनीत हे काम करायचं आहे, तर ते कसं केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा. कारण आम्ही नवीन आहोत, नगरसेवक असलो तरी तुमचा अनुभव खूप जास्त आहे काका. आणि त्याबद्दल मॉडेल कॉलनी आधी जशी होती तशी आम्ही चौघं तुमच्या माध्यमातून करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि आज आम्हाला इथे बोलवलं श्यामलाताई, अमितदादा आणि मोहिते सर आणि मॉडेल कॉलनी सुधारणा समिती यांची मी खूप खूप आभारी आहे. खूप छान मार्गदर्शन केलं काका आणि अशा प्रकारे आम्ही 100% काम करू आणि 5 वर्षात मॉडेल कॉलनी ही मॉडेल बनवू अशी मी खात्री देते. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, सर्वांचेच लाडके मोहिते काका, अमित सर, श्यामलाताई देसाई आणि इथे जमलेले सगळेच डिग्निटरीज, मी सर्वप्रथम सगळ्यांना भारताच्या 77th रिपब्लिक डे याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझं नाव अपूर्व दत्तात्रय खाडे, मी प्रभाग क्रमांक 12B ह्या गटातून नगरसेवक झालो आहे आत्ताच. मी सर्वप्रथम माझ्याबद्दल थोडी माहिती देतो, माझा बॅकग्राऊंड देतो. मी 2011 सालापासून भारतीय जनता युवा मोर्चाचं काम करतो आहे. ह्या
2011 ते 2026 या कालावधीत मला पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्यात मी चिटणीस होतो, मी पुणे शहराचा सरचिटणीस होतो, मला शहरावरती काम करायची संधी मिळाली, मतदारसंघावरती काम करायची संधी मिळाली, मला प्रदेश लेवलवरती काम करायची संधी मिळाली. हे काम करत असताना मी माझ्या 2 सामाजिक संस्था देखील चालवत होतो. ती पहिली म्हणजे अभेद्य आणि दुसरी म्हणजे सखा सावित्री. याच्यामार्फत आम्ही अनेक काही कार्यक्रम आपल्या प्रभागात करायचा प्रयत्न केले. मी ह्याच्याबरोबर आय एम अ स्टुडंट ऑफ बॅचलर्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इंटरनॅशनल बिझनेस अँड आय एम अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. तर इथे आत्ता माझ्याबरोबर जे कोणी 3 नगरसेविका निवडून आलेले आहेत, प्रामुख्याने म्हणजे निवेदिताताई, पूजाताई आणि अमृताताई. ऑल दीज पीपल आर पॉलिटिशियन्स बाय चॉईस अँड नॉट बाय मिस्टेक. तर त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हे काम करायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत आणि कुठले तरी एक विशेष विजन डोळ्यासमोर ठेवून आलेलो आहोत. प्रचारादरम्यान मला अजून आठवतं, मोहिते काकांच्या घरी आम्ही प्रचाराला गेलो असताना आमचे जितूदादा देखील होते. मोहिते काकांच्या इथे आम्ही UDCPR ह्याच्यावरती एक फार सुंदर अशी थोडक्यात आमची चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा UDCPRमुळे आपल्या मॉडेल कॉलनीचं काय होणार आहे, कसं होणार आहे. त्यांनी मला हे देखील सांगितलं की अरे अपूर्व, तुला काम करायचं आहे, बट दिस इज समथिंग दॅट इज गोण हॅपन ॲट द स्टेट लेवल, इट इज अ स्टेट पॉलिसी. तर त्याच्यावरती देखील आम्ही काम करतो आहे. आम्हाला त्यात सरांचं खूप मार्गदर्शन लागणार आहे. त्यात काही त्रुट्या आहेत, त्या आम्ही आमचे जे आमदार आहेत सिद्धार्थदादा शिरोळे त्यांच्यामार्फत ते नक्की वरती पुटअप करू आणि त्याच्यावरती काहीतरी मिनिंगफुल काम करू. या डायसवर श्यामलाताई देसाई बसलेल्या आहेत. त्यांनी स्वतःमध्ये, सर जसे म्हणले की ते शी इज अन एन्सायक्लोपीडिया विदिन हरसेल्फ, त्यांनी बरेच ग्राउंड ब्रेकिंग गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणजे ती कामं महानगरपालिकेसाठी बेंचमार्क झालेले आहेत. तर मग त्यांचा कचऱ्याच्या बाबत असलेला रोल असेल किंवा आपले गार्डन टेरेसेस असतील किंवा आपले जे स्वच्छचे जे कामगार आणि त्यांच्याबरोबर त्यांची आत्मीयता असेल, त्यांनी त्यांच्या कामातून अनेक बेंचमार्क उभे केलेत. अमितदादा जे पद्धतीने आणि ज्या अभ्यासाने जे आम्हाला सरांनी मेमोरंडम दिलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला फोडून फोडून माहिती देत होते. त्यातून म्हणजे ती त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांना ती काम करायची व्हॉट यू से ती ड्राईव्ह आहे त्यांच्यात. आणि नक्की दादा, तुम्ही आम्हाला जे काही सांगितलं आहे ॲज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स, आम्ही नक्की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी हे पुढे पुटअप करू आणि त्याच्यावरती एक मिनिंगफुल काम उभं करू. सरांनी एक मुद्दा उपस्थित केला की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही निवडून आला आहे, दर 3 महिन्यांनी दर 4 महिन्यांनी आपण भेटत जाऊ. सर, हे आम्ही म्हणजे ज्यावेळेस प्रचार करत होतो त्याच वेळेस सांगितलं होतं की आपल्या मॉडेल कॉलनीमध्ये काही प्रलंबित प्रश्न आहे, गेल्या 4 वर्षाचा बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि आम्हाला नक्कीच दर महिन्याला काय म्हणजे 3 महिन्यांनी काय दर महिन्यानी आपण भेटूयात. आम्ही देखील आमच्याकडून काय काम केलेलं आहे ते तुम्हाला सांगू, तुम्ही आम्हाला अजून काय करू शकतात त्याच्याबद्दल इनपुट्स द्या आणि एक छान सस्टेनेबल लॉंग लास्टिंग काम आपण आपल्या प्रभागात उभं करू. मला अजून आठवतं आहे की मॉडेल कॉलनी सुधार समितीच्या बैठकीत आम्हाला सर्व पक्षाच्या उमेदवारांना बोलवलं होतं. आपल्या केदारनाथ मंदिराच्या पटांगणात तो कार्यक्रम झाला होता. तिथे माझ्याबरोबर काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे, थोडक्यात सांगायचं तर सगळे राजकीय पक्षाचे उमेदवार जे या निवडणुकीसाठी इच्छुक होते ते तिथे सगळेजण आले होते. मला अजून आठवतं की मला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या विजनबद्दल बोला. त्यावेळेस मी सांगितलं होतं तुमचं म्हणणं आमचं विजन आहे. आणि आज आय कॅन सेकंड दॅट की तुम्ही आम्हाला जे काय ते मेमोरंडम दिलेलं आहे ते इट इज अन ॲक्च्युअल अँड इट इज अ व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह हँडबुक, ज्याच्याकडून आम्ही आमच्या काम करायला एवढं सोपं झालेलं आहे. आणि सर, हे बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे दीज आर थिंग्स दॅट एव्हरी सिटिझन शूड हॅव अँड इट इज दर बेसिक राईट. आणि सर, आम्ही नक्की तुम्हाला आज 4ही जण ह्या तुम्ही आम्हाला हे माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे, या माध्यमातून आम्ही नक्की तुम्हाला ग्वाही देतो. सर, हे जे काय बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टींवर आम्ही नक्की काम करू आणि तुम्हाला एक चांगलं काम तिथे उभं करून दाखवू. इथे जितूदादा बसलेला आहे. कैक वर्ष जितूदादा पर्यावरणाची कामं करत आहे.
त्यांनी आम्हाला देखील एक चांगला मुद्दा सुचवलेला आहे. जे काही आपल्या प्रभागात जी काही झाडं आहेत त्या झाडांना कुठल्याही प्रकाराचं अतिक्रमण नाही होता कामा. फॉर एक्झाम्पल तिथे कोणी नेल्स बसवलेले असतात, कॉन्क्रीट त्यांच्या रूट्सच्या इथे कॉन्क्रीट असतं, तर ते आम्ही प्रामुख्याने चालू करणार आहे. अमितदादांनी सांगितलं की मॉडेल कॉलनी हे 100% टँकर मुक्त होऊ शकेल, तर 100% हे होऊ शकेल. याच्यासाठी आम्ही ऑलरेडी कन्स्ट्रक्टिव्ह स्टेप्स घेतलेले आहेत. आम्ही आपले जे आयुक्त आहेत जगताप साहेब त्यांना जाऊन भेटून आलो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या पुढच्या 1.5 महिन्यात आपली फर्ग्युसनची जी टेकडी आहे तिथे आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्यामार्फत एक टाकी उभारण्यात आलेली आहे आणि 1.5 महिन्यात त्या टाकीचं काम म्हणजे संपलेलं आहे आणि ते आता ऑपरेशनल 1.5 महिन्यात होईल. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की सर तुम्ही म्हणतायत आम्हाला की 1.5 महिन्यात ती टाकी ऑपरेशनल होईल, पण तोपर्यंत काय आमच्या मॉडेल कॉलनी असेल किंवा रेव्हेन्यू कॉलनी असेल किंवा माझा पुलाची वाडीतला भाग असेल तिथे आत्ता वॉटर शॉर्टेज आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी काय कन्स्ट्रक्टिव्ह स्टेप्स घेत आहेत. तर तिथे त्यावेळेस त्यांनी त्यांचे ज्युनियर इंजिनियर सबऑर्डिनेट इंजिनियर सगळ्यांना बोलवून तिथे आपल्याला ऑन पेपर प्रॉमिस केलं की तुम्हाला 1.5 महिना तुमच्या प्रभागाला एक XYZ रित्या म्हणजे एक XYZ पोर्शन पाण्याचा जास्त वाढवून देऊ. आणि हे आपल्याला येतं आहे. आपल्याला बाकीच्या प्रभागांपेक्षा मला इथं सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्या पुण्याच्या बाकीच्या प्रभागांपेक्षा आपल्याला पाणी थोडं जास्त ते वाढवून देत आहेत 1.5 महिन्यासाठी, जेणेकरून आत्ता जी काय वॉटर शॉर्टेज जाणवते ती जाणवणार नाही. सर आम्हाला इथे कामच करायचं आहे, आम्हाला 5 वर्ष काम करायचं आहे. याच्या आधी माझी आई नगरसेविका होती, निवेदिता ताई यांची आई नगरसेविका होती. त्या दोघींच्या सहकार्याने आपल्याला तो जिव्हाळा हॉल जो आपला जिव्हाळ्याचा आहे त्यांच्या दोघींच्या एफर्ट्समुळे जिव्हाळा हॉल हे आपले मॉडेल कॉलनी सुधार समितीच्या ताब्यात तो मिळाला. अशीच अनेक कामं आम्हाला करायची आहे आणि पब्लिक पार्टिसिपेशननी कसं छान काम उभं राहू शकतं ह्याच्यात आपली जी मॉडेल कॉलनी सुधार समिती आहे इट इज अ बेंचमार्क. त्याच्यामुळे म्हणजे समजा आपल्या नागरिकांनी एकत्र येऊन ठरवलं तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि पब्लिक पार्टिसिपेशननी काय होतं, अमितदादा जसे बोलले तसं अकाउंटेबिलिटी राहते. तुम्ही आम्हाला मत दिलं आहे तर तुमचं हे काम म्हणजे महानगरपालिकेचं कुठलंही काम, जसे दादा बोलले साहेब बोलले की कामं होत आहेत पण त्यांना दर्जा नाही आहे. त्याला अकाउंटेबल कोण आहे, तर त्याला अकाउंटेबल आता ते ठेकेदार असणार आहेत आणि त्या ठेकेदारांकडून काम करून घ्यायला आम्ही अकाउंटेबल असू. तर मी आज इथे एवढंच सांगतो की तुम्ही मला इथे बोलवलं, मला बोलायची संधी दिली, मला माझ्या प्रभागाबद्दल काय करायचं आहे ह्याचा मी एक थोडा रोडमॅप दिला. आणि हे बघा सर, हा जो रोडमॅप तुम्ही आम्हाला दिलेला आहे ह्याच्याने काम अत्यंत सोपं झालेलं आहे. आणि अनेक गोष्टी आहेत, देर आर थिंग्स दॅट नोबडी टॉक्स अबाउट, दोज आर हश हश टॉपिक्स. फॉर एक्झाम्पल सर, फर्ग्युसनचं अतिक्रमण. तर मी आत्ता ह्या 4ही नगरसेवकांच्या वतीने सांगतो की आम्ही आमच्या टू डू प्रायोरिटी लिस्टवर फर्ग्युसनचं अतिक्रमण हटवणं देखील आहे आणि आम्ही हे करून दाखवू. आणि सर पुढच्या वेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ तर तुम्ही नक्की आम्हाला सांगाल की अपूर्व तू बोलला होता त्यातून 100% नाही तर 10% काम नक्की झालेलं आहे. आणि हीच साथ, हेच प्रेम, हीच अपेक्षा म्हणजे ही तुमचं जे सपोर्ट आहे ते कायम 5 वर्ष राहावं एवढीच अपेक्षा ठेवतो, एवढी विनंती करतो. आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण सर्वजण पुन्हा एकदा नवनिर्वाचित आपल्या नगरसेवकांचं टाळ्या वाजवून त्यांना वेलकम करूया आणि त्यांना सहकार्याचं आपल्या बाजूनी प्रॉमिस देऊया. कारण बऱ्याचशा गोष्टी नागरिकांनी पण करायच्या असतात आणि मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती ह्या बाबतीमध्ये अगदी ठाम आहे की नागरिकांची जबाबदारीसुद्धा तेवढीच आहे आणि आपली जबाबदारी आपण पाळलीच पाहिजे. आणि त्याच्यावर बोलण्यासाठी मी श्यामलाताईंना विनंती करतो की नागरिकांची जबाबदारी काय आहे थोडक्यात सांगा आम्हाला. कारण आपण सगळे सरकारी अधिकारी नाहीतर नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या बाबतीत बोलत असतो. आपलं काय, जेव्हा 3 बोटं आपल्याकडे फेस करताय, त्यामुळे आपण तेवढ्याच जबाबदारीने काम करूया. श्यामलाताई. धन्यवाद. मी अगदी थोडक्यात म्हणणार आहे की माझं घर, माझं दार, माझा रस्ता, म्हणजे जर 100 फुटाचं जर माझा सोसायटीचं गेट असेल किंवा त्यांची भिंत असेल तर तेवढीच जबाबदारी घ्या, ह्याच्यापेक्षा जास्त 1 फुटभर पण घेऊ नका.
कारण महानगरपालिकेला गेल्या 3 वर्षात आम्ही एक वेगळा हे दिला की माय रोड माय रिस्पॉन्सिबिलिटी. मग त्याच्यात काय काय येतं, सगळंच येतं. म्हणजे तुमच्याकडनं पाण्याच्या लाईन्स असतात, आता मेट्रोच्या आल्या आहेत जवळच आपल्या, किंवा जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत ते तुमच्या दारापर्यंत आले आहेत. आणि मी नेहमी म्हणते की माझ्या आधीची पिढी म्हणजे 53 सालातली जी पिढी होती, ज्यांनी ही मॉडेल कॉलनीत घरं बांधली, त्यांचे मी मनापासून धन्यवाद देते, कारण त्या सगळ्या सर्व्हिसेस दारात आणल्या आहेत. आणि नशिबाने आपल्याकडे बऱ्याच छोट्या छोट्या असे कॉलनी आहेत की तिथे सगळे ऑफिसर कॉलनी आहे. म्हणजे लक्षात आणून देते की विश्रामबाग कोणाची आहे, किंवा मी जिकडे राहते ती सगळे 12-13 प्लॉट कमिशनरांचेच होते. त्यामुळे आम्हाला हे ॲटोमॅटिकली कळलं की ह्याच्यात काय काय काम करता येईल, कसं करता येईल, कोणाकडून करून घ्यायचं, त्या ऑफिसरच्या बरोबर कसं तुमचं संलग्न असायला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा राहायला आलो, तुम्हाला हसाल तुम्ही की आमचे इथे तार रोड नव्हते, मातीचे होते, पण आम्ही खुश होतो कारण सायकल अशी चकाचक चालायची की विंग विंग जायचो असे. म्हणजे म्हणतो ना की अशा परवाचे जी रेस पाहिल्यावर मला ते आठवलं लहानपण की त्या मातीच्या रस्त्यावर तुम्ही कधी चालवली आहे कधी मला माहिती नाही, पण फार आवडायचं. कॅनॉल रोडवरनं जे निघायचं ते प्रभात रोडवर आम्ही यायचो खाली. आई म्हणायची काय गो कुठे गेला होता, प्रभात रोडला. तिला खरंच वाटायचं नाही की इतक्या मिनटात जाऊन आलो आहे, कारण ती मजा यायची ह्या फर्ग्युसनमधनं पलीकडे जाणं. हे सगळं एन्जॉय केलं आहे आम्ही, आणि त्यांचे मी नेहमी हे घेते, धन्यवाद देते त्यांना. तसंच माझं असं म्हणणं आहे की आजही आपल्याकडे छान कॅनॉल आहेत, 2 कॅनॉल आहेत. तुम्हाला एक लक्षात येईल की आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजपर्यंत जाणारा पाण्याचा म्हणजे शुद्ध पाण्याचा एक कॅनॉल आहे, आणि वरनं येणारा एक म्हणजे पावसाळी पाणी जिरावं म्हणून. तर आमचं असं म्हणणं आहे की तिथे सिमेंटिंग करू नका, कारण पाणी जिरलं नाही तर आमच्या विहिरींना पाणी येणार नाही. जितकी तुम्ही जास्त झाडं लावून द्याल तेवढा आमचा बोरवेलला पाणी असणार आहे. म्हणून आमचं विनंती आहे प्रत्येक ठिकाणी की तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने मदत करा. किंवा नवीन आता सोसायट्या झाल्या आहेत गेल्या 7-8 वर्षात, त्यांनी झाडं लावलीच नाहीत, त्यांनी अशी डेकोरेशन केली, मेली गेली. तसं नाही होता कामा. जे अहिल्याबाई होळकरांनी म्हटलं आहे की प्रत्येक तुमच्या हद्दीत म्हणजे तुमचा 7-12 आहे त्याच्यावर 12 फळांची झाडं पाहिजेत. 7-12 का म्हटलं आहे 7-12? तर 7 झाडं फळांची हा तुम्ही मालकासाठी म्हणजे ती फळं तुम्ही खा, आणि 5 हा रेव्हेन्यूसाठी. म्हणून तो मिसिंग 5 आहे तो रेव्हेन्यूला दिलेला, आणि म्हणून 7-12 हा उतारा आजही आपण तो मानतो, त्याच्यावर बोलतो, पण त्या बिचारा अहिल्याबाई होळकरांचा मान राखत नाही. तर ती झाडं लावणं, तुम्ही म्हणाल फळांचीच झाडं का, तर ती जीवसायकल आहे, पूर्ण जीव. म्हणजे बारक्यात बारक्या किड्यासाठी सुद्धा आपण अन्नाची सोय करून ठेवली. म्हणजे ह्या काठी आमचा एक मोठा गट होता डॉक्टरांचा की ज्यांनी आम्हाला पूर्ण 40 प्रकारचे पक्षी कुठल्या वेळी कसे येतात ह्याचे डॉक्युमेंट करून दिलेले. आज म्हणजे बॅड लक आहे, ते आमचे सगळे सुनामीमध्ये गेले होते आणि तिथे ते आले नाहीत परत. पण ह्या सगळ्या डॉक्टर बिडवे आणि त्यांच्या टीमनी आमच्यासाठी हे काम करून ठेवलं आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की टेरेस गार्डन आत्ता दादांनी म्हटलं, तो का विषय आला, तर जितक्या बिल्डिंग वाढणार आहेत तर हा ओला कचरा किंवा पालापाचोळा हा नक्की आपल्यावर टेरेसवर वाढवू शकतो. तर गेल्या 10 वर्षात मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की अपूर्वांनी पण घेतलं, ते आले होते सगळे बघायला. तर ते टेरेस गार्डन करताना आम्ही महानगरपालिकेच्या म्हणजे बिल्डिंगवर करून दाखवलं, नागरिकांचा सहभाग वाढवला. आपल्या भागातले आपल्यासारखे लोक मला 1 तास कामाला मदत करत होते, आणि आम्ही सगळे 4 वाजता दुपारी जायचो, 4 ते 5:30 काम करायचो 1च तास. आणि तुम्हाला सांगते म्हणजे माझ्याकडे ते फोटोग्राफ आहेत, मला कॉलेजच्या मुलांनी मदत केली. 6 कॉलेजेस आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचा आम्ही उपयोग करून घेतो त्या मुलांचा, कारण त्यांना नवीन मेंटरिंग होतं काय करतो त्याच्यात. पण आनंद असा वाटतो की आपण जे टॅक्स भरतो तर त्या टॅक्स डिपार्टमेंटकडे ही नोंद आहे की पुणे शहरात 6.5 लाख लोक टेरेस गार्डन करतात, आणि ती आपल्याला पुढे 10,000पर्यंत न्यायची आहे. आणि ह्या सगळ्यासाठी मोळक सर आहेत, पूर्वीचे जगताप सर आहेत, किंवा आत्ताचे संदीप कदम होते, आणि आता सकपाळ आलेत. या सगळ्यांनी आम्हाला छोटी छोटी मदत केली. मी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये
त्यांची जी तक्रार होती आम्हाला पालापाचोळा न्यायला ट्रक द्या, तर आम्ही त्यांना श्रेडर दिला. आणि आज त्यांचं खतनिर्मितीचं एक केंद्र म्हणजे पूर्ण एंटरप्रेनरशिप आम्ही त्यांच्यासमोर मुलांसमोर करून घेतली आहे आणि कमवा शिकामधनं त्या मुलांना पैसे मिळतात. कधीही तुम्ही माझ्याबरोबर चला. एक आहे की कॉलेजमध्ये जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो ते 180 दिवसाचं असतं, तेवढीच कॉलेजचे दिवस असतात, त्यातले परत 61 दिवस परीक्षा असतात. म्हणजे आमचं काम 100 दिवसच होतं. तर ते कमी दिसतं, पण त्याला क्वालिटी आहे, त्याच्यात डेप्थ आहे, त्याच्यात विचार आहे. हे अशा बऱ्याच आम्ही कामं समोर आणली आहे. आणि आता ह्या तिघही इतके छोटे म्हणजे माझ्या मुलांच्या वयाचीच असल्यामुळे अर्थातच मला थोडासा हक्कदारी करता येईल, प्रेमाने घेऊन तुम्हाला बरोबर जाता येईल. आणि तेच सांगितलं की महानगरपालिकेच्या खिशात हात घालायला शिकारे नागरिकांनो. आजवर आम्ही महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये CSR आणला नाही. कलेक्टिव्ह तुमच्याकडे 10-10 रुपये द्या म्हणून आलो नाही. का? तर आमच्याकडे किटीमध्ये महानगरपालिकेच्या खिशात पैसे आहेत आणि ते आपण ऑलरेडी दिलेत आणि ते आनंदाने देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सगळे 10% रिबेट घेणार आहोत अर्ली बर्ड म्हणून. तर हा जो आपला विचार आहे किंवा आम्ही मांडलेले विषय आहेत, हे महानगरपालिकेच्या बरोबर काम करताना लक्षात येतं. आत्ता रवी पवार म्हणून आपले टॅक्स कमिशनर आहेत, तुम्हाला सांगते ओव्हर अ फोन त्यांनी कमीत कमी ह्या 1-1.5 महिन्यात मला 100 सोसायटीचे जे प्रॉब्लेम होते टॅक्स कलेक्शनचे किंवा त्यांच्या कंप्लायन्सेसचे ते ओव्हर अ फोन करून दिलेले. असे जर अधिकारी आपल्याकडे आहेत तर आपण त्यांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. असे सगळे विषय 146 डिपार्टमेंट आहेत पुणे महानगरपालिकेचे, जे आपण वापरत नाही, अभ्यास करत नाही, त्याच्यावर हे होत नाही. तर या मला असं वाटतं जे काही मदत लागेल ती आपण नागरिक म्हणून एकत्र यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आता लवकरच आम्ही एक प्लेग्राऊंडचं मार्क केलेलं आहे, त्याचे पेपरवर्क सगळं झालं आहे. आता ह्या चौघांच्या शुभ हस्ते लवकरच त्याला कंपाऊंड होईल अशी आम्ही हे करतो. धन्यवाद ताई. तर असे अनेक गोष्टी चाललेल्या असतात आणि तुम्ही टॅक्स मेन्शन केलं तर नगरसेवकांना आम्ही सांगू इच्छितो की मॉडेल कॉलनीमध्ये आम्ही सगळे एक तर टॅक्स भरतो, म्हणजे कॉर्पोरेशनचं टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स, दुसरं इन्कम टॅक्स भरतो आणि जी खरेदी करतो त्याच्यावर GST पण भरतो. तर असे जवळजवळ 40% आपला जो इन्कम आहे तो टॅक्समध्ये जातो. तर त्यामुळे बेसिक रिक्वायरमेंट आमची पुरी करा, एवढंच आमचं सिम्पल मागणं आहे. तर धन्यवाद. आता आपण प्रॉब्लेम ऐकले, पण सोल्युशनचं एक छोटंसं उदाहरण म्हणून आपल्या मॉडेल कॉलनीमध्येच राहणारे अतुल वाघ म्हणून ज्यांनी हे प्रदर्शन भरवलं, त्यांची संस्था आहे, त्यांचं शिवराज लडकत म्हणून व्यवस्थापक आहेत, ग्रीन हिल्स ग्रुप. त्यांनी आज आपण जी थोडीफार शुद्ध हवा मिळते आपल्याला ती त्यांच्यामुळे मिळते आहे. तर अभिजित शिवराज लडकत व्यवस्थापक ग्रीन हिल्स ग्रुप. तर चतुशृंगीची जी संपूर्ण टेकडी आहे त्याच्यावर ती हरित करण्यासाठी आणि ती मेंटेन करण्यासाठी, सगळी झाडं जगवण्यासाठी हे प्रयत्न करतात. तर त्यांना 2 मिनटं बोलायची मी विनंती करतो. धन्यवाद मोहिते साहेब. आत्ता बऱ्यापैकी माहिती मोहिते सरांनी दिलीच आहे, तरी मी ग्रीन हिल्सबद्दल आणखी विस्तृत थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. मुळात 2007 साली स्थापन झालेली ग्रीन हिल्स ग्रुप ही हनुमान टेकडीला आपण त्याच्या कामाची सुरुवात केली. वृक्ष लागवड हा फक्त आपल्यासाठी सोल्युशन नाही आहे, तर त्याचं योग्य पद्धतीने संवर्धन आणि ते जगवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मग त्यामध्ये फक्त आवडेल ती झाडं म्हणजे फुलांची लावली, अशी कुठली लावली असं लावून चालणार का? तर नाही. तर नेटिव्ह झाडं म्हणजे स्थानिक झाडं आपण प्रत्येक टेकड्यांवर लावतो. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं, वन विभागाकडनं आपण योग्य तो त्यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट घेऊन CSR फंड मार्फत आपलं सगळं 365 दिवस हे काम चालतं. आता स्थानिक झाडंच का लावणं? तर याच्या मागे एक असा त्याचा उद्देश आहे की नेटिव्ह ट्रीज ज्याला आपण म्हणतो, की स्थानिक झाडं लावल्यावर ते जो इकोसिस्टीम सर्कल आहे, पर्यावरणाचं वर्तुळ आहे, ते खऱ्या अर्थाने पुणे शहराला अनुकूल असं वर्तुळ आहे, ते त्यातनं पूर्ण होईल. आणि त्याचमुळे आपण नेटिव्ह झाडं लावण्याचा आपला आग्रह असतो. त्याचबरोबर आपले फक्त संवर्धनासोबत आता येणाऱ्या उन्हाळ्याच्या काळामध्ये कधीही आग लागू शकते टेकड्यांवर. तुम्ही इथले रहिवासी आहात, तुम्ही फार वेळा पूर्वीच्या काळात पाहिलं असेल की नेहमी आग लागते. तर आग लागू नये त्यासाठी आपण विविध त्याचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतलेले आहेत. त्यासाठी फायर लाईन आखलेली आहे आणि जरी लागली तरी आपला लेबर आणि आपली अख्खी टीम ही 24 तास तत्पर असते की लागलेली आग त्या क्षणी विझवली जाईल, 24 तास कधीही असून दे.
तर आम्हाला एवढी तुमच्या सर्वांकडनं विनंती आहे की आपले हे सगळं पर्यावरण प्रकल्प उपक्रम आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, तर आम्हाला कमतरता आहे ती लोकसहभागाची. तर त्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल शनिवार रविवार आपल्या विकेंडमध्ये, त्यानिमित्ताने तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हा. आणि ग्रीन हिल्स ग्रुप ही फक्त एक समूह नाही, तर पर्यावरणासाठी अग्रेसर असलेली चळवळ आहे. आणि त्यामध्ये संत तुकारामांनी असं म्हटलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, की हे वृक्ष हे आपले सोयरे आहेत आणि त्यांना त्यांचं रक्षण करणं, त्यांचा जोपासना करणं हे सर्व आमचंच कर्तव्य नाही, तर या पुण्याच्या सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. तर आज मॉडेल कॉलनी सुधारणा समिती व या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यासोबत या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि त्यामध्ये या समूहाला, या पर्यावरणाला ते खारीचा नाही तर सिंहाचा वाटा द्या. धन्यवाद. व्हेरी नाईस. आता मी विनंती करतो आमचे खजिनदार आणि सदस्य जितेंद्र मंडोरा यांना आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी, आणि ते झाल्यानंतर वीणाताई पुन्हा पसायदान म्हणणार आहेत आणि मग आपण अल्पोपहार आणि गप्पा मारू. जितेंद्र मंडोरा. सर्वप्रथम सर्वांना गणतंत्र दिवसचे हार्दिक शुभेच्छा. आज सर्वजण म्हणजे व्यासपीठवर आमचे मार्गदर्शिका श्यामलाताई देसाई आहेत, अमित सिंग, ज्यांनी सगळ्यांना चांगलं UDPCR आणि त्यांना माहीत असलेले सगळे मीन्स त्यांना इनसाईड इन्फॉर्मेशन सगळी असते का विथ फिगर्स सगळं माहीत असणार आहे. आणि हे पुढे जाऊन चारही आपले यंग आणि विजन असणारे नगरसेवक ह्यांना गाईड करणारे विक्रम सरांचे आणि मॉडेल कॉलनी सुधारणा समितीच्या मार्गदर्शन खाली, व इकडे बरेचसे सिनियर मार्गदर्शक पण आहेत, जसे काय निलिमा म्हैसुरे मॅडम आहेत, शाह मॅडम आहेत, सगळेच मॅडम आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे. आणि बेसिकली आपल्याला पब्लिक पार्टिसिपेशन पण महत्त्वाचं आहे. तर जोपर्यंत आपल्याला एक सिविक सेन्स येत नाही का, आपल्याला पण कुठे ना कुठे कुठली ती गोष्ट सगळे आपण त्यांच्यावर अवलंबून चालणार नाही आहे. आपल्याला स्वतःहून पण बरीचशा गोष्ट करायला लागणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच नवीन कुठले आता नवीन निवडून आलेले नगरसेवक त्यांच्यापर्यंत पोचवा. त्यांच्याकडे विजन आहे, ते आता यूथ आहे, तर ते पळून ते तुमचं काम सॉल्व्ह करतील हे मला 100% खात्री आहे. बरोबर आहे. तर असं म्हणतात नाही का, हायर द रिस्पॉन्सिबिलिटी कम्स हायर द अकाउंटेबिलिटी, तसं त्यांच्याकडे आता बरेचसे अकाउंटेबिलिटी पण त्यांच्याकडे असणार आहेत. तर आम्ही कंटिन्युअस त्यांच्याकडे वॉच ठेवणार आहोत. तर त्याप्रमाणे ते आता 5 वर्ष आपण त्यांना कंटिन्युअस काय ना काय कामं देत राहायचं, म्हणजे ते आपला परिसर सगळ्यात चांगला कसा होईल, पूर्ण पुणे शहरात मॉडेल कॉलनीचं नाव अजून कसं चांगलं होईल त्याप्रमाणेच ते काम करतील ह्याचा मला खात्री आहे. तर आज सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचा आभार. वरनं मी जागडेदांचा पण आभार मानतो, त्यांनी आपल्याला मांडववाडी यांची पण सगळं व्यवस्था करून दिल्याबद्दल पण त्यांचा धन्यवाद. व सर्वांनी अल्पोपहार घेऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. थँक्यू. एक मिनिट. आता पसायदान वीणाताई जोगळेकर. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषाचे,
चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला. भारत माता की जय वंदे मातरम. धन्यवाद वीणाताई, खूप छान. धन्यवाद सगळे.